हा प्लॅटफॉर्म आपण या कार्यक्रमातून देतोय जो आहे प्रेरणा सेतू. प्रेरणा सेतू काय आहे आणि त्याची थोडक्यात माहिती आणि त्यातनं आपण रोज काय घ्यायचं आहे, कारण हा कार्यक्रम तर आहे पण या कार्यक्रमातनं रोज सत्र होतील, मग मी काय घ्यायचं, मला काय ऐकायचंय, हे आधी आपण थोडंसं बघूया. तर प्रेरणा सेतू हा कार्यक्रम ज्ञानप्रबोधिनीकडून एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर सुरू झाला, जिथे आपण भारतभरातल्या विविध राज्यातल्या शाळांशी जोडलो जातो किंवा तिथल्या विद्यार्थ्यांशी जोडलो जातो. ज्ञानप्रबोधिनी फाउंडेशन कडून जे काही आपल्याला चांगले वक्ते, तज्ज्ञ मार्गदर्शक मिळतात वेगवेगळ्या क्षेत्रातले, त्यांच्या सोबत आपण काम करतो आणि ते सगळे भारतभरातल्या मुलांशी कनेक्ट होतात. असं जसं आत्ता आपण कनेक्ट झालोय त्याच पद्धतीने झूम प्लॅटफॉर्म थ्रू. यातून काय होतं तर प्रेरणा सेतू कार्यक्रमातून दोन मोठ्या गोष्टी अचीव्ह होतात, आपल्याला मिळतात. त्या म्हणजे काय तर एक तर मोठे तज्ज्ञ मार्गदर्शक आपल्याला गप्पा मारायला मिळतात, त्यांचा प्रवास ऐकायला मिळतो, त्यांचं जो काही त्यांनी आव्हानं पार केलीत आणि इथेपर्यंत पोहोचलेत एखाद्या मोठ्या पदावरती, तर त्यांचा तो प्रवास, ते सगळं खडतर आयुष्य आपल्याला कळतं. त्यांनी लहानपणापासून मोठं होताना काय काय केलं ते समजतं. आणि त्याचबरोबर शब्द जो सांगतो प्रेरणा सेतू, तर प्रेरणा घ्यायला मिळते कोणाकडून तरी, काहीतरी नवीन केलेल्याकडनं. वेगवेगळ्या संधी समजतात जे आपल्याला काहीच करिअर माहीत असतात किंवा डॉक्टर आणि इंजिनियर याच दोन गोष्टी आपल्याला माहीत असतात. हे सोडून पण जगात बाहेर काय चालू आहे, किती क्षेत्र उपलब्ध आहेत आणि काय काय आपण करू शकतो, तर याच्यासाठीची एक संधी मिळते ऐकायची आणि आपले प्रश्न विचारायची, आपली उत्सुकता त्याच्या थ्रू वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेण्याची. तर हा प्रेरणा सेतूचा साधारण प्रवास आहे किंवा ही रचना आहे प्रेरणा सेतूची. यामध्ये काय करायचंय तर आपण मुलांनी मला काय बनायचंय हे आपण काहीतरी विचार केलेला असतोच, पण त्याच्यासोबत अजून काय करता येईल, कुठली कौशल्य विकसित करावी लागतात, मी 7वी 8वीत असताना काय करायला हवं. जो एखादा तज्ज्ञ मार्गदर्शक आपल्याशी बोलतो, तर त्यानं काय केलं होतं आणि मी काय करतोय, मला काय संधी उपलब्ध आहेत, मी काय काय करायला हवे, परीक्षा द्यायला पाहिजे त्याच्यात, किंवा मी कसं जाणार आहे एखाद्या करिअरमध्ये, हे सगळा प्रवास आपल्याला इथून उलगडता येतो. असं वेगवेगळ्या पद्धतीनं प्रेरणा सेतूवरती काम होतं. तर आज तुमच्यासाठी हा प्लॅटफॉर्म किंवा ही संधी उपलब्ध झाली आहे. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जसं जाऊन आला की इस्रोला जाऊन आला, नासाला जाऊन आला, आयुकाला जाऊन आला. या संधी आपल्याला दरवेळी अशा क्षेत्रभेटीतूनच मिळतील असं नाही, तर कधी कधी मोठी लोक आपल्याशी बोलायला येतात आणि त्या बोलता बोलता आपल्याला त्या संधी कळत जातात. या मार्गदर्शकांची भेटायला आपल्याला रोज नाही उपलब्ध होते, पण कधीतरी अशी संधी मिळाली तर त्यांना खूप सारे प्रश्न विचारणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याशी संवाद साधणं, न लाजता न घाबरता प्रश्न विचारणं आपल्या मनातले, आणि मग त्यातून नवीन संधीच्या वाटा उपलब्ध काय होतात हे पाहणं आणि त्यातून शिकणं, हे सगळं या प्लॅटफॉर्म मधनं आपल्याला मिळणार आहे. हे करताना कधी कधी असंही होईल की अरे बापरे, वेगवेगळी क्षेत्र सांगतात, हे सगळे मोठी क्षेत्र आहेत, शब्द अवघड आहेत, किंवा मी काय घ्यायचं, किंवा मला नाहीच बनायचंय हे. समजा उद्या एखादी इथे डॉक्टर बनायला आले, मला डॉक्टरच बनायचं नाहीये, मग मी का ऐकू हे सगळं, हे सत्र कशाला बसू मी या ठिकाणी. तर ते जेव्हा बोलतात तेव्हा आपल्याला कदाचित डॉक्टर नसेल बनायचं, पण आपल्याला कुठली कौशल्य विद्यार्थी दशेत आली पाहिजेत, किंवा त्यांचे काय विचार आहेत, समाजात कशाची गरज आहे, सध्या कुठले करिअर जास्त चांगले चालतात आणि मला काय करायचंय, किंवा एखादी भन्नाट कोणाचा तरी प्रवास आहे आणि तो मला ऐकायचा आहे, एवढंच म्हणून पण आपण इथे बघू शकतो. यातनं खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत आणि नक्कीच नोंदवून पण ठेवायच्यात. त्यामुळे मी सगळ्यात आधी सांगेन की घेतली नसेल तर सोबत एक वही आणि पेन आधी घेऊन बसा, कारण आपल्याला याच्या नोंदी घ्यायच्या आहेत. त्यामुळे ते नक्की आपल्या सोबत असावं आणि ते प्रत्येक सत्रासाठी असावं इथं. ही एक गोष्ट आहे. त्यानंतर काय आहे तर मला जे काही इथं वाटतंय ते अवघड वाटत असताना कदाचित माझ्या प्रश्नातनं किंवा माझ्या मित्रमैत्रिणींनी विचारलेल्या प्रश्नातनं मला नवीन काहीतरी समजेल, नवीन काहीतरी माहिती मिळेल आणि ती माहिती मी पुढे वापरू शकेन, याच्यासाठी याचा वापर करता येतो आपल्याला. नवीन अजून कोणाशी मी बोलू शकेन असे काही संपर्क आपल्याला इथून मिळतील. जे कोणी वक्ते येणार आहेत, ते सगळे आपल्यासाठी कायम उपलब्ध असणार आहेत. त्यांना तुम्ही कुठलेही प्रश्न विचारा, कितीही विचारा, ते कोणी कंटाळणारे नाहीयेत. ते सगळे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील, पुढेपर्यंत मार्गदर्शन करतील. तर त्यांच्याबरोबर संपर्कात राहणं, आपले प्रश्न मनमोकळेपणाने विचारणं, हे इथे नक्की करायचंय. अजून एक याचा सगळ्यात मोठा मला यावेळी आता मुद्दा वाटतो, काय काय महत्व याचं आहे. तर तुम्ही आता पुढची 3 वर्ष आपण वेगवेगळ्या कार्यक्रमातून जाणार आहे, उपक्रमातून जाणार आहे. तर त्याचबरोबर मी हे नाही आत्ता ऐकताना एखाद्या वक्त्याकडून मला जी कौशल्य कळतात, मला जी माहिती मिळते, ती आणि मला मिळणारी इतर सत्र या उपक्रमातनं किंवा कार्यक्रमातनं, याची सांगड काय घालता येते का मला. म्हणजे मी आज इथे मला एखादं कौशल्य समजलं, ते विकसित करण्यासाठी माझं दुसरं सत्र झालं, तर मी ते कसं जोडून घेता येईल मला.
हे पण आपल्याला इथं करता येईल. त्यामुळं खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या शिकायला आहेत आणि शिकण्यापेक्षा जास्त एखाद्याचा प्रवास गोष्टीतून ऐकायला मजा येणार आहे. तर त्यामुळे नक्की आपण हे सत्र जॉईन करू, याच्यातनं पुढे पुढे शिकत जाऊ. नक्की तुमच्या गोष्टी लिहून ठेवा, नोंदवून ठेवा. प्रेरणा सेतूची जी काही सत्र होणार आहेत त्याचं एकत्रित संकलन करून ठेवा, की मला हे प्रश्न पडतात, मला हे मुद्दे महत्वाचे वाटतात, मला ही कौशल्य शिकायची आहेत, किंवा मला या बाबतीत माझ्या ताई दादाशी किंवा माझ्या शिक्षकांशी बोलायचे अजून. असं खूप सारं आहे. आणि मग विचार पण करा की मला काय बनायचं यातनं, पुढे जाऊन काय करायचंय, किंवा अजून काय कुठे मला बघता येईल, नवीन ठिकाणी कुठे जाता येईल, कुठल्या संधी शासनाकडून आहेत, अजून कुठल्या कॉलेजेसमध्ये आहेत, आणि मला त्यात काय परीक्षा दिल्या पाहिजेत, त्याच्यासाठी आत्ता काय तयारी करायला पाहिजे, असं सगळं काही या सत्रातून आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे नक्की नोंदी ठेवा, न कंटाळता सत्र ऐका. खूप मजा येणार आहे आणि खूप साऱ्या संधी यातून उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे आपण हे मोकळेपणाने सत्र ऐकूया. खूप सारे प्रश्न जे येतात ते तुम्ही चॅटबॉक्समध्ये ठेवू शकता. आपण ते शेवटी घेणार आहोत प्रश्न, आणि त्याचसोबत तुमच्या वहीत नोंदवून ठेवू शकता. एकमेकांनी दिलेली उत्तरं आणि त्यातनं आलेली माहिती तीही नोंदवून ठेवू शकता. आणि नंतर आपल्या शिक्षकांशी किंवा आमच्याशी संपर्क साधून हे विचारू शकता. तर सर्वांना शुभेच्छा या नवीन कार्यक्रमासाठी किंवा नवीन प्रवासासाठी. प्रेरणा सेतूचा प्रवास आज आपण इथे सुरू करतोय. मला वाटतं खूप सारे लोक आलेत, येत राहतील. आपण हा प्रवास सुरू करूया. आज आपल्याकडे हा प्रवास सुरू करण्यासाठी एक वक्ते आल्यात तुमच्या गटावर. तुम्हाला कदाचित त्याची माहिती आली असेल. पहिलं क्षेत्र आपण निवडलंय ते विज्ञान क्षेत्र, कारण तुम्ही सगळेजण विज्ञानाच्या कुठल्या तरी ठिकाणी जाऊन भेट देऊन आलाय. काहीतरी त्याच्यात उत्सुकता निर्माण आहे, झालेली आहे तुमच्यात, आणि म्हणूनच पहिलं सत्र आपण विज्ञानाशी संबंधित ठेवलेलं आहे. आज आपल्याकडे वक्त्या म्हणून आल्या आहेत डॉक्टर शाल्मली पेंडसे. शाल्मली ताईंची थोडक्यात ओळख करून द्यायची तर आहेत पुण्याच्याच, हुजूरपागा शाळेच्या विद्यार्थिनी आहेत. शास्त्रज्ञ बनायचं असं खूप आधी जास्त डोक्यात आलं होतं त्यांच्या, की मला हेच बनायचं आणि मला विज्ञान आवडतं, माझ्या मनात खूप गोष्टींचं कुतूहल आहे. म्हणून शाल्मली ताईनं हा प्रवास सुरू केला. तो प्रवास हुजूरपागेची शाळा ते अमेरिकेत स्थित एक मोठी संशोधन संस्था इथेपर्यंत कसा झालाय, त्यातनं काय काय टप्प्यातून गेलेले आहेत ताई, आणि काय त्यांनी नवीन शिकलेलं आहे आणि आपल्याला काय सांगायचंय त्यांना, ह्याच आपण त्यांच्या प्रवासातनं उलगडत जाऊया. नक्की नोंदी करून घ्या आणि आपले प्रश्न असतील ते आपल्या चॅटबॉक्समध्ये नोंदवून ठेवा. चॅटबॉक्स उघडता येत नसेल, नोंदवता येत नसतील तर मदत घ्या कोणाची तरी, अडलं तर. आणि सगळ्यात शेवटी आपण अनम्यूट करून पण प्रश्न विचारू शकता. सुरुवात करूया आपण आजच्या सत्राला. येस. हो. हो. शाल्मली ताई, मी सूत्र तुमच्या हातात देतेय. सत्राला सुरुवात केली तरी चालेल. धन्यवाद. ओके. हाय एव्हरीवन. मी माझा स्क्रीन शेअर करते आणि मग आपण सुरू करूया. मला एकदा फक्त सांगा, स्क्रीन समोर दिसतोय का तुम्हाला? नाही दिसत मॅडम, नाही. ओके. नाही. 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 आता दिसतोय? हो. 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 ओके, गुड. हो. ओके. हॅलो, नमस्कार. आणि तुम्हाला सगळ्यांना आधी खूप थँक्यू की तुम्ही सगळे आज इथे आलात आणि माझी गोष्ट ऐकायला आलात. तुम्हाला खूप छान वाटतंय. आता मी आज तुमच्याशी बायोटेक्नॉलॉजी आणि स्टेम सेल्स म्हणजे जैवतंत्रज्ञान आणि मूळ पेशी यांच्याबद्दल गप्पा मारणार. तर मी डॉक्टर शाल्मली, पण मी अशी डॉक्टर नाही आहे की जिच्याकडे तुम्ही सर्दी ताप झाला की जाता आणि औषध घेता. मी अशी डॉक्टर आहे जी संशोधन करते, म्हणजे मी एक सायंटिस्ट डॉक्टर आहे. मी काय संशोधन करते ते मी तुम्हाला सांगू का आज? तर माझ्या शरीरात आणि तुमच्या पण शरीरात दररोज लाखो नवीन रक्तपेशी म्हणजेच ब्लड सेल्स तयार होत असतात. तर मी अभ्यास करते की या पेशी नेमक्या कशा तयार होतात, कुठून येतात, आणि आज मी तुम्हाला त्याच गोष्टींबद्दल म्हणजे स्टेम सेल्स बद्दल सांगणार.
माझा एक दिवस कसा असतो माहितीये? मी काय करते, मी रोज प्रयोगशाळेत जाते, म्हणजे लॅबमध्ये जाते, मायक्रोस्कोप खाली रोज पेशी बघते, प्रयोग करते त्यांच्यावर. आणि कधी कधी असं काहीतरी दिसतं ना, की जे आधी कधीच मी बघितलेलं नसतं, म्हणजे असं नवीन खजिना सापडल्यासारखं, ट्रेजर मिळाल्यासारखं. मी लहान असताना मला विज्ञानाबद्दल खूप प्रश्न पडायचे. म्हणजे आपलं शरीर कसं काम करतो, आपण आजारी का पडतो, बरं आपण आजारी पडलो तर आपण बरे पण होतो, कसे काय बरे होतो. आणि आज इतक्या वर्षानंतर मी त्याच प्रश्नांची उत्तरं शोधायचं काम करते. त्यामुळे मला माहितीये की तुम्हाला पण भरपूर प्रश्न असणार आहेत आणि तुम्ही ते बिनधास्त विचारू शकता, न घाबरता. ओके, आता सुरुवात करण्याआधी मला सांगा, कोणाकोणाला विज्ञान आवडतं? मला माहितीये तुम्हाला सगळ्यांनाच आवडतं, पण तरी चॅट बॉक्स मध्ये पण सांगू शकता किंवा व्हिडिओ ऑन करून हो नाही म्हणू शकता. एनीवन? हो. खूप आवडतो? हो. गुड, व्हेरी गुड. तर आता मला माहितीये की तुम्ही सगळेजण इस्रो, नासा, आयुका अशा मस्त भारी भारी संस्थांना भेट देऊन आलायत किंवा त्यांच्याबद्दल ऐकलं तर नक्की, बरोबर? त्या चांद्रयानबद्दल आपल्याला सगळ्यांनाच माहितीये, भारताने कसं चांद्रयान पाठवलं आणि ते किती सक्सेसफुल मिशन होतं. मग त्यांना आधी कसे प्रॉब्लेम्स आले, पण त्यांनी ते सॉल्व्ह केले आणि आता ते नंतर सक्सेसफुल झाले. तर तिथे या अशा संस्थांमध्ये शास्त्रज्ञ काय करतात, तर ते अवकाशाचा अभ्यास करतात. ते नवीन ग्रह शोधतात, रॉकेट्स पाठवतात, चंद्रावर आणि मंगळावर यान पाठवतात. हेच संशोधन आहे. संशोधन म्हणजे काय, तर अशा नवीन गोष्टी शोधून काढायच्या ज्या आधी आपल्या कोणालाच माहित नव्हत्या. पण मला सांगा, संशोधन फक्त अवकाशातच होतं का? काय वाटतं तुम्हाला? काही अजून कुठे कुठे होत? काही गेसेस? रोजच्या जीवनात परफेक्ट. संशोधन रोजच्या जीवनात बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तर जसं संशोधन अवकाशात होतं ना, तसंच आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये सुद्धा होतं. कारण अवकाशात जसं मोठं आणि गूढ जग आहे ज्याबद्दल आपल्याला माहिती नाहीये, तसंच आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये पण एक स्वतःचं जग आहे आणि ते अवकाश इतकंच गूढ आहे. आता विचार करा, तुमच्या शरीरात जवळपास 30 लाख कोटी पेशी आहेत. म्हणजे 30 वर किती शून्य झाली आपण मोजू पण शकणार नाही. इतक्या पेशी आणि प्रत्येक पेशीमध्ये स्वतःचं छोटंसं जग आहे. जसं अवकाशात असंख्य तारे तसंच. आणि जसे अवकाशातले शास्त्रज्ञ म्हणजे इस्रो आणि नासाचे शास्त्रज्ञ जसे टेलिस्कोप मधून दूरचे ग्रह आणि तारे बघतात ना, तसंच आम्ही मायक्रोस्कोप मधून या पेशी बघतो आणि त्यांचं जग बघतो. त्यांच्यासारखेच नवीन शोध लावतो. पण फरक इतकाच की इस्रोचे शास्त्रज्ञ अवकाशाकडे लांब बघतात आणि आम्ही जवळच आपल्या शरीराच्या आत बघतो. म्हणजेच काय, तर अवकाश संशोधन किंवा स्पेस रिसर्च जितका रोमॅन्टिक आणि रोमांचक आहे, तितकाच जीवशास्त्रातलं संशोधन किंवा बायोलॉजी रिसर्च पण खूप एक्साइटिंग आहे. आज मी तुम्हाला त्याच जगाची सफर घडवून आणणार आहे आणि शेवटी सांगणार आहे की जर तुम्हाला या क्षेत्रात यायचं असेल तर तुम्हाला कसं येत आहे. ओके, आता ही प्रोसेस कोणाला माहितीये का? कोणी ओळखू शकतं ही प्रोसेस काय आहे? दही बनवायची प्रोसेस. दुधातून परफेक्ट. दही बनवणे. दुधाचे दही. Yes. दुधापासून दही बनवणे. दुधापासून बरोबर. दही बनवणे. फुल मार्क्स सगळ्यांना. ओके, सो आता काय होतं, हे रात्रीचं दूध असतं आपल्याकडे. आपण त्याच्यात थोडंसं विरजण लावतो आणि सकाळी त्याचं घट्ट दही तयार झालेलं असतं. पण पातळ दुधाचं घट्ट दही एका रात्रीत कसं होतं, कोणाला माहितीये? कोणी विचार केलाय? लॅक्टोबॅसिलिया नावाच्या जीवाणूमुळे. Yes. लॅक्टोबॅसिलियाच्या जीवाणूमुळे. व्हेरी गुड. मला माहितीये. म्हणजे काय, हे जे घडतं हे एक प्रकारचं जैवतंत्रज्ञानच आहे, म्हणजे बायोटेक्नॉलॉजी आहे. तर बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय, तर सजीवांचा म्हणजे बॅक्टेरियाचा आणि अशा इतर लहान सूक्ष्मजीवांचा वापर करून आपल्यासाठी उपयोगी काहीतरी बनवायचं. दिस इज बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे काय होतं, जे तुम्हाला आधीच माहिती आहे, दह्यातले जीवाणू लॅक्टोबॅसिलाय आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत कारण ते खूप लहान असतात. ते आपण फक्त मायक्रोस्कोप मधून बघू शकतो. पण तेच जीवाणू या दुधावर काम करतात, दुधातली साखर खातात
आणि त्यातून एक ऍसिड तयार होतं, ज्यामुळे दुधाचं रूपांतर दह्यात होतं, बरोबर. आणि गंमत म्हणजे हेच तत्व वापरून आपण पनीर, चीज अशा सगळ्या गोष्टी आणि असे सगळे पदार्थ बनवतो आणि सगळीकडे जीवाणूच काम करतात. हेच निसर्गातलं तुमच्या रोजच्या आयुष्यातलं जैवतंत्रज्ञान आहे, बाकी काहीही नाही. आणि जे आपण रोज खातो आवडीने. ओके. मग आता जैवतंत्रज्ञान म्हणजे काय, तर जीवशास्त्राचा एक टूल म्हणून वापर करायचा आणि त्यातून नवीन गोष्टी तयार करायचा, ज्याचा आपल्याला मनुष्याला उपयोग होतो. त्याचं अजून एक उदाहरण, इडली डोसा आवडतो ना सगळ्यांना? हो मला पण खूप हो आवडतं. मग हे इडली डोशाचं पीठ आंबवण्यासाठी सुद्धा जीवाणूंचाच वापर होतो, ज्याच्यामुळे ते पीठ असं छान वर फुगून येतं आणि त्याची छान मऊ मऊ इडली होते, जी आपण सगळे सांबाराबरोबर आवडीने खातो. पण बायोटेक्नॉलॉजीचा वापर म्हणजे जैव तंत्रज्ञानाचा वापर हा ताई, तुझा आवाज अनम्यूट करशील का? येस. ओके. सो या बायोटेक्नॉलॉजीचा वापर मी म्हणत होते की फक्त खाण्यासाठी होत नाही, तो औषधं तयार करण्यासाठी किंवा आजार बरे करण्यासाठी सुद्धा होतो. त्याचं एक उदाहरण इन्सुलिन. तुम्हाला इन्सुलिनची गोष्ट माहिती आहे का? बरं, मी सांगते. इन्सुलिन हे डायबिटीस झालेल्या लोकांसाठी लागतं. त्यांच्या जी खूप एक्स्ट्रा साखर असते ब्लडमध्ये, ती कमी करण्यासाठी इन्सुलिन लागतं, जे इन्सुलिन आपल्या शरीरात तयार होतं, पण डायबिटीसच्या लोकांमध्ये काही कारणामुळे ते तयार होत नाही. तर हे इन्सुलिन आधी जनावरांपासून बनवलं जायचं आणि त्याच्यामुळे ते बनवायला खूप वेळ लागायचा आणि ते खूप कॉस्टली पण होतं, खूप एक्सपेन्सिव्ह होतं, खूप महाग होतं. पण शास्त्रज्ञांनी बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला आणि हेच इन्सुलिनचं जीन किंवा त्याचा डीएनए तो एका बॅक्टेरियाच्या आतमध्ये टाकला आणि आता तो बॅक्टेरिया हे इन्सुलिन तयार करतो. म्हणजे त्या बॅक्टेरियामध्ये एक छोटा कारखाना आहे असं आपण म्हणू शकतो, की ज्याच्यातनं इन्सुलिन सतत तयार होत असतं. आणि त्याच्यामुळे काय फायदे झाले, तर हे इन्सुलिन आपल्याला छोट्या जागेत खूप जास्त प्रमाणात तयार करता यायला लागलं, कारण बॅक्टेरिया खूप छोटे असतात. सो ते साठवायला तुम्हाला खूप जागा लागत नाही, किंवा तुमच्याकडे मोठी जागा असेल तर तुमच्याकडे खूप बॅक्टेरिया तुम्ही त्याच्यात कल्चर करू शकता. सो त्याचे काय फायदे झाले, की कमी जागेत आपण जास्त इन्सुलिन तयार करू शकलो, जास्त फास्ट तयार करू शकलो आणि त्यामुळे हे इन्सुलिन खूप स्वस्त पण झालं आणि सगळ्यांना सहज उपलब्ध होईल असं झालं. हा आपल्याला जैवतंत्रज्ञानाचा फायदा झाला. आता अजून एक उदाहरण बघूया. ओके. लस. सगळ्यांनी लस घेतली असेल ना लहानपणी. तुम्ही पोलिओचे थेंब घेतले असतील किंवा इंजेक्शन घेतली असतील आणि आता कोविडच्या काळात तर आपण सगळ्यांनी वॅक्सिन घेतलं कोविडचं, हो की नाही? मग आता ही लस कुठून आली, तर सगळ्या लसी सुद्धा जैवतंत्रज्ञान वापरूनच प्रयोगशाळेत म्हणजे लॅबमध्ये तयार केल्या जातात. तर लस म्हणजे काय, तर लस ही अशी गोष्ट आहे जी आपल्या शरीराला आधीच एक सराव देते, किंवा आपलं शरीर जेव्हा खरंच एखादा व्हायरस किंवा बॅक्टेरिया आपल्या शरीरात एंटर करतो, तेव्हा आपलं शरीर एकदम तयार असतं लढायला. कारण आपण आधीच लस घेतल्यामुळे आपल्या शरीरासाठी ते काही सरप्राईज नसतं तो व्हायरस. म्हणजे हे बायोटेक्नॉलॉजीमुळे होतं. आता एक फन फॅक्ट, आपला भारत देश हा जगातल्या सगळ्यात जास्त लसी बनवणाऱ्या देशांपैकी एक आहे. म्हणजे काय, तर जगातल्या अनेक देशांना भारतातून लसी पाठवल्या जातात. आपले भारतातले शास्त्रज्ञ आणि भारतातल्या कंपन्या जगभरातल्या लोकांना मदत करतात, जशी आपण कोविडच्या काळात केली होती. किती जणांनी लस घेतलीये? हात वर करा बरं, किंवा तुम्ही चॅटमध्ये सांगा, किंवा असंच सांगितलं तरी चालेल. सगळ्यांनी लस घेतलीये का? ओके, ग्रेट. सगळ्यांनी हात वर केले. आम प्रिटी शुअर सगळ्यांनी घेतले. मी पण लसी घेतली. ओके. आता अजून एक गमतीशीर गोष्ट सांगते. अलेक्झांडर फ्लेमिंगचं नाव ऐकलंय कोणी? खूप पूर्वी हा एक शास्त्रज्ञ होऊन गेला. ओके.
तर त्यांनी काय केलं, त्याच्याकडनं काय घडलं, तर तो बॅक्टेरियावर काम करायचा. आणि तो सुट्टीवर जाण्याच्या आधी त्याच्या इथे तुम्हाला दिसतात का याच्या समोर, इथे बॅक्टेरियल प्लेट्स आहेत बघा इथे. ह्या सगळ्या प्लेट्स तो अशाच लॅबमध्ये सोडून गेला, विसरून गेला. आणि सुट्टीवरनं परत आला आणि त्याला काहीतरी भन्नाट दिसलं त्या प्लेट्समध्ये. काय दिसलं बघायचंय? आपण बघूया. काय बरं दिसलं असेल हे? एनी गेसेस? तुम्ही जर बोलत असाल तर मग मला ऐकू नाही येते, सो मग तुम्ही चॅटमध्ये टाकू शकता. ओके, मी सांगते. त्या प्लेट्समध्ये त्याला असं दिसलं की त्या प्लेट्समध्ये आधी जे बॅक्टेरिया होते त्यामध्ये एक बुरशी म्हणजे फंगस पण उगवली होती. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती फंगस त्या बॅक्टेरियांना मारून टाकत होती. म्हणजे त्याला जाणवलं की ह्या फंगसमध्ये असं काहीतरी केमिकल आहे जे बॅक्टेरियाला मारतं. आणि त्याच्यातूनच जगातलं पहिलं अँटीबायोटिक पेनिसिलिन, ज्याचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलंय, त्याचा शोध लागला. पण त्याचा हा शोध त्यांनी मुद्दाम लावलेला नव्हता. तो अगदी योगायोगाने लागला होता. पण कसा? तर अलेक्झांडर फ्लेमिंगची निरीक्षण शक्ती जबरदस्त होती. त्याने त्या प्लेट्स नुसत्या बघितल्या नाहीत, त्याने त्या नीट बघितल्या. त्याच्यामुळे त्याला त्या प्लेटमध्ये काहीतरी वेगळं दिसलं. आणि या बऱ्याचशा ज्या डिस्कव्हरीज आपण बघतो, बरेचसे जे शोध लागतात, ते असेच गमतीदार पद्धतीनेच लागलेले असतात. अरे, हे काहीतरी वेगळं दिसतंय, मग हे काय आहे? मग आपण अजून ह्याचा अभ्यास करून बघूया का? असं करूनच हे सगळे शोध लागतात. ओके, आता आतापर्यंत आपण बघितलं बायोटेक्नॉलॉजी काय आहे किंवा त्याचा कसा अभ्यास करता येतो आणि त्याचा उपयोग कसा होतो. आता आपण एक खेळ खेळूया. मला तुम्ही ट्रू किंवा फॉल्स, सत्य किंवा असत्य असं सांगायचं. प्रश्न पहिला. तुमच्या शरीरातल्या बऱ्याच पेशी दर काही वर्षांनी बदलल्या जातात. तुम्हाला काय वाटतं? गेस करा बरं. आपण अजून इथपर्यंत पोहोचलो नाही आहोत, पण गेस करू. हे ट्रू असेल का फॉल्स असेल? म्हणजे तुमच्या शरीरातल्या सगळ्या पेशी जशाच्या तशा राहत असतील का तुम्ही जन्माला येऊन मोठे होईपर्यंत किंवा त्याच्यानंतर पण, का बदलत असतील? काय वाटतं तुम्हाला? चॅटमध्ये तुम्ही सांगू शकता. एनीवन? ओके, व्हेरी गुड. ट्रू सांगितलंय सगळ्यांनी. ओके, आता दुसरा प्रश्न. दह्यातले जीवाणू तुमच्या शरीरासाठी वाईट असतात. काय वाटतं तुम्हाला? जे जीवाणू दही तयार करतात ते तुमच्यासाठी वाईट असतात का चांगले असतात? वाईट असतात का? करेक्ट, इट्स फॉल्स. दह्यातले जीवाणू आपल्या शरीरासाठी चांगले असतात. कसे चांगले असतात? तर ते जीवाणू आपल्या शरीरातल्या पचनासाठी मदत करतात, म्हणून ते आपल्यासाठी चांगले असतात. पुढचा प्रश्न. पेनिसिलिन हे औषध एका शास्त्रज्ञांनी जाणून बुजून ठरवून शोधलं आणि ठरवलं की आपण आता एक औषध शोधूया, आणि असं म्हणून त्यांनी शोधलं. व्हेरी गुड, इट्स फॉल्स. त्याचा तो शोध अचानक योगायोगाने लागला. ओके, आणि शेवटचा प्रश्न. इन्सुलिन हे औषध आधी फक्त जनावरांपासून बनवलं जायचं आणि ते खूप महाग असायचं. ट्रू फॉल्स? परफेक्ट, इट्स ट्रू. इन्सुलिन हे औषध आधी फक्त जनावरांमध्ये बनवलं जायचं आणि त्यामुळे ते खूप महाग असायचं. मग आता आपण ते बॅक्टेरियामध्ये बनवतो आणि त्यामुळे ते स्वस्त झालंय आणि ते सहज आपल्याला उपलब्ध पण झालं. ओके, आता पुढे जाऊया. आता आपल्याला बायोटेक्नॉलॉजी काय आहे हे तर सगळ्यांना समजलं, पण स्टेम सेल्स काय आहेत आणि ह्या कुठून आल्या मध्येच? तर लेट्स सी व्हॉट स्टेम सेल्स आर. ओके,
ओके. आता तुम्ही कोणी कधी एखादं बीज रुजताना घरी किंवा शेतात पाहिलंय का? कोणाला माहितीये का बीज कसं रुजतं? व्हेरी गुड. बऱ्याच लोकांनी पाहिलं. तर काय होतं बरं ह्याच्यात, की एक बीज सुरुवातीला कसं असतं, ज्याला ना मूळ असतं, ना पान असतं, ना खोड असतं, ना फळ असतं. पण हेच बीज, याच्यात सगळं बनण्याची क्षमता असते, अख्खं झाड बनायची क्षमता असते. बीज जमिनीत रुजतं, मग त्याचा हळूहळू एक भाग मूळ होतो, एक भाग खोड होतो, एक भाग पान होतो. आणि एखादा भाग जर मूळ बनला तर तो परत उलटा पान बनू शकत नाही, हो की नाही? कारण त्यांनी त्याची निवड केलेली असते. तर काय असतं, बीजामध्ये अशा अनेक छोट्या छोट्या स्टेम सेल्स असतात, अशा छोट्या छोट्या पेशी असतात, ज्याच्यामुळे हे पानाचे विविध भाग बनतात. आता जसं बीजामध्ये सगळं झाड बनायची क्षमता असते, तसंच आपल्या शरीरातल्या स्टेम सेल्स मध्ये सुद्धा ही क्षमता असते. स्टेम सेल म्हणजे काय? तर अशी सेल की जिचं अजून काही ठरलेलं नाही, अजूनही न ठरलेली पेशी. मग ती पेशी कुठली पण पेशी होऊ शकते. डोळ्याची पेशी होऊ शकते, हाडाची पेशी होऊ शकते, रक्ताची पेशी होऊ शकते, कुठलीही पेशी होऊ शकते, अगदीच बीजासारखी. आणि गंमत म्हणजे अशा स्टेम सेल्स या फक्त बाळाच्या शरीरात नसतात बरं का, त्या आपल्या सगळ्यांच्या शरीरात असतात, अजूनही आहेत. कुठे कुठे असतात? एक एक उदाहरण म्हणजे बोन मॅरो, म्हणजे आपल्या हाडात आतमध्ये जो टिश्यू असतो ना, सॉफ्ट टिश्यू असतो तो, त्याच्यात खूप रक्त तयार करणाऱ्या मूळ पेशी असतात. कारण आपल्या शरीराला रोज हजारो लाखो रक्ताच्या नवीन पेशींची गरज असते. आणि ह्या सगळ्या पेशी कुठून येतात? तर त्या बोन मॅरो मधून येतात. तशीच त्वचा. तुम्हाला माहितीये का, त्वचा हा आपल्या शरीरातला सगळ्यात मोठा अवयव आहे, कारण तो आपल्या शरीरभर पसरला. त्यामुळे तिथे सुद्धा हे स्टेम सेल्स असतात, जे हे आपल्या त्वचेचा वरचा थर रिपेअर करत असतात सतत. किंवा मेंदूमध्ये थोड्याफार प्रमाणात स्टेम सेल्स असतात. आतडी, त्यांच्यामध्ये स्टेम सेल्स असतात. चरबीमध्ये असतात, मसल्स मध्ये असतात. पण सगळ्यात महत्वाचा बोन मॅरो असतो, जिथे अनेक ब्लड सेल्स रोज तयार होत असतात, एका कारखान्यासारखे. आता स्टेम सेल्सचं काय संशोधन चाललंय आणि ते आपल्याला का उपयोगी आहेत? त्या स्टेम सेल्स इतक्या महत्वाच्या का आहेत? तर एक अतिशय महत्वाची मेथड किंवा प्रोसेस जी चालू आहे सध्या, त्याला म्हणतात बोन मॅरो ट्रान्सप्लांट. तुम्ही कदाचित हा शब्द आधी ऐकला पण असेल. तर याच्यात काय होतं, ह्याच्यात डॉक्टर स्टेम सेल्स वापरून काही रक्ताच्या कॅन्सरवर उपचार करतात. म्हणजे या व्यक्तीच्या हाडांमधले निरोगी स्टेम सेल्स काढले जातात आणि ते आजारी व्यक्तीच्या शरीरात टाकले जातात. त्यामुळे नवीन आणि निरोगी रक्तपेशी त्या पेशंटच्या आत तयार व्हायला मदत होते. आणि अतिशय नोन प्रोसिजर आहे, आणि याच्यामुळे अनेक ब्लड कॅन्सर पेशंट्सना खूप फायदा झालाय आणि होतोय. अजून एक उदाहरण म्हणजे भाजलेली त्वचा. जर एखाद्या अपघातात किंवा कुठल्याही कारणाने जर एखाद्या माणसाची त्वचा भाजली असेल आणि त्याला गंभीर दुखापत झाली असेल, तर त्या त्वचेवर, त्या भाजलेल्या जखमेवर सायंटिस्ट लॅबमध्ये स्टेम सेल वापरून नवीन त्वचा तयार होतीये का, आणि ती झाली तर ती आपण त्या जखमेवर लावू शकतो का, हे बघताय. आणि त्याच्यामुळे खूप फायदे होणार आहेत. कसे? तर आपल्याला ज्या जखमा राहतात, जे स्कार राहतो अशा बर्न पेशंट्सवर, तो निघून जाईल आणि त्यांना एक नवीन आत्मविश्वास मिळेल. आणि ती नॅचरल स्किन असणार आहे, राईट, नैसर्गिक त्वचा असणार आहे. त्यामुळे ती एकदम व्यवस्थित हील होईल एखाद्या नवीन त्वचेसारखी. अजून एखादं उदाहरण म्हणजे पाठीचा कणा किंवा स्पायनल कॉर्ड इंजुरी. म्हणजे जर पाठीच्या कण्याला एखाद्या अपघातात गंभीर दुखापत झाली, तर स्टेम सेल्स वापरून तो पाठीचा कणा कसा परत जोडता येईल जर तो मोडला असेल तर, ह्याच्यावर पण खूप संशोधन चालू आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पार्किन्सन्स, जे मेंदूचा आजार आहे, की ज्याच्यात हळूहळू मेंदूमधल्या पेशी खराब व्हायला लागतात. तर त्या जर आपण ह्या स्टेम सेल्स पासून मेंदूच्या नवीन पेशी तयार करू शकलो लॅबमध्ये, आणि जर त्या पेशी आपण परत मेंदूमध्ये टाकल्या, तर पार्किन्सन्स, अल्झायमर्स सारखे दुर्धर आजार आपण बरे करू शकतो.
असा पण संशोधकांचा अभ्यास चालू आहे. म्हणजेच काय, तर मी जे स्टेम सेलवर काम करते किंवा संशोधन करते ते फक्त लॅब पुरतं मर्यादित नाहीये. आणि उद्या हेच संशोधन खूप लोकांचं आपलं आयुष्य वाचवू शकतं आणि ते चांगलं पण करू शकतं. ओके, आता हे झालं स्टेम सेल्स बद्दल. पण मी या क्षेत्रात का आले, कशी आले आणि आता मी काय करते त्याबद्दल मी थोडंसं सांगणार आहे. मी पण एकेकाळी तुमच्यासारखीच विद्यार्थिनी होत्या. आता मी तुम्हाला माझी गोष्ट सांगते म्हणजे कदाचित तुम्हाला पण यातून तुमचा मार्ग सापडेल. तर मी 10वी पर्यंत पुण्याच्या हुजूर पागा शाळेत शिकले. पण मला लहानपणापासूनच विज्ञान भयंकर आवडायचं, एस्पेशली बायोलॉजी मला फार आवडायचं. आणि मला एक गोष्ट नेहमी खूप आश्चर्यचकित करायची की हे सगळं आपल्या शरीरात घडतं रोज. आणि आपण जितकी वर्ष जगतो तितकी वर्ष ते नॉनस्टॉप चालू असतं. आपलं हृदय चालू असतं, ते असं एकदम उठलं आणि बंदच पडलं असं होत नाही. किंवा आपला मेंदू सतत चालू असतो, आपण झोपलो तरी आपला मेंदू सुरूच असतो, स्वप्न बघत असतो, काहीतरी आठवणी तयार करत असतो किंवा आठवत असतो. किंवा दिवसा पण आपण सगळी कामं व्यवस्थित करू शकतो, आपण विसरत नाही काही किंवा खूप चुकत नाही. किंवा आपले हातपाय आपल्याला हवे तसे आपण हलवू शकतो, ते आपल्या मनानेच हलत नाहीत. असं कसं होतं, ह्याचं मला खूप फॅसिनेशन होतं. आणि मला जाणून घ्यायचं होतं की आपलं हे शरीर आतून नक्की कसं काम करतं. आणि काय झालं गंमत म्हणजे 10वीत असताना मला पहिल्यांदा बायोटेक्नॉलॉजी या विषयाची ओळख झाली. कशी, तर आम्हाला एक धडा होता बायोटेक्नॉलॉजी नावाचा, अशाच नावाचा. आणि त्याच्यात मला सगळ्यात जास्त फॅसिनेटिंग गोष्ट कोणती वाटली, तर ती म्हणजे डॉली मेंढीची. तुम्हाला माहितीये डॉली मेंढी काय आहे? कधी ऐकलंय तिच्याबद्दल? चॅट बॉक्स मध्ये सांगता. ओके, नाही ऐकलेलं, ठीक आहे, मी सांगते. डॉली मेंढी हे जगातलं खूप मोठं आश्चर्य आहे. कसं, तर आपल्याला एका माणसाला तयार व्हायला आपल्याला 2 माणसं लागतात, आई असते आणि बाबा असतात. आणि त्या दोघांमधल्या एकेका सेल पासून आपली पहिली सेल तयार होते. म्हणजे कसं, की आपण जेव्हा एका सेल पासून 30 लाख कोटी सेल्सचा एक शरीर, एक मनुष्य बनतो, त्याची सुरुवात ही आईची एक सेल आणि बाबांची एक सेल ह्या 2 सेल पासून तयार झालेल्या एका सेल पासून झालेली असते. म्हणजे आपल्याला 2 सेल्स लागतात टू बिगिन विथ. पण डॉली मेंढी हे एक असं आश्चर्य होतं की ते सायंटिस्टनी लॅबमध्ये एका पेशीपासून तयार केलं होतं. तिला ना आई होती ना बाबा, एक रॅन्डम सेल घेतली होती आणि तिच्यात असे बदल केले की जेणेकरून ती अख्खी मेंढी तयार झाली. आणि ही खूप भारी गोष्ट आहे आणि ही खूप अवघड गोष्ट आहे. आणि ती मेंढी नुसती तयार नाही झाली, ती जगली आणि तिने नंतर अनेक पिल्लांना सुद्धा जन्म दिला. काही वर्ष ती जगली. ही फारच भारी गोष्ट आहे सायन्स मधली अजूनही. त्यामुळे मला वाटलेलं की बस मला हेच करायचंय, मला असं काहीतरी भारी करायचं, म्हणून मला याच क्षेत्रात यायचं असं माझं तेव्हाच ठरलं. पण तेव्हा मला माहित नव्हतं की इथे येण्यासाठी मला काय करावं लागेल. मग योगायोगानी आमच्या शाळेत 10वीतच आमची ऍप्टिट्यूड टेस्ट झाली. ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणजे काय असतं, की तिथे तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारतात. मग तुम्हाला गणित आवडतं का, तुम्हाला शास्त्र आवडतं का, मग तुम्हाला पेंटिंग आवडतं का, तुम्हाला ड्रॉइंग आवडतं का, म्हणजे तुम्हाला आर्ट्स आवडतं का, सायन्स आवडतं का, तुम्हाला मॅथ आवडतं, कॅल्क्युलेशन आवडतात, मग तुम्हाला कॉमर्स आवडतं का, असे वेगवेगळे प्रश्न असतात. आणि त्या प्रश्नांची मी मला जशी आवडतील, मला जशी हवी तशी उत्तरं दिली. आणि त्याचा काय निकाल लागला, तर शास्त्रज्ञ, की माझ्यासाठी योग्य करिअर कोणतं आहे, तर शास्त्रज्ञ व्हायचं. आय वॉज लाईक बेस्ट, मला हेच करायचंय. तसंही मला संशोधन करायचंय आणि बहुतेक माझ्यात असे गुण आहेत की ज्याच्यामुळे मी शास्त्रज्ञ होऊ शकते, असं ऍप्टिट्यूड टेस्ट तरी सांगत होती. म्हणलं ठीक आहे. मग आता मग 11वी-12वीत काय करायचं, नॅचरली सायन्स करायचं. मग मी 11वी-12वीत पुण्याच्या SP कॉलेजमध्ये सायन्स साईडला ऍडमिशन घेतली. पण मला बायोटेक्नॉलॉजी करायचं होतं हे माझ्या बऱ्यापैकी डोक्यात पक्क होतं. त्यामुळे मी 11वी-12वी जरी सायन्स घेतलं तरी त्याच्यात मी स्पेसिफिकली बायोलॉजी हा विषय घेतलाच, कारण बायोटेक्नॉलॉजी इन्क्लूड बायोलॉजी. सो मी बायोलॉजी घेतलं 11वी-12वी. त्याच्यानंतर गरवारे कॉलेजमध्ये मी BSc ला ऍडमिशन घेतली, बॅचलर ऑफ सायन्स
बट इन बायोटेक्नॉलॉजी. गरवारेमध्ये एक वेगळं डिपार्टमेंट आहे बायोटेक्नॉलॉजीसाठी. तिथे मी ऍडमिशन घेतली. हा कोर्स 3 वर्षांचा होता. पण आतापर्यंत कसं मी फक्त नाही मला शास्त्रज्ञ व्हायचंय, मला खूप अभ्यास करायचा आहे, मला खूप सायन्स शिकायचंय, सायन्स करायचं, एक्सपेरिमेंट्स करायचे, एवढंच माझ्या डोक्यात होतं. पण मी बीएससी मध्ये गेल्यानंतर माझी तिथे अशा लोकांची ओळख झाली जे नाटक करायचे. नाटकं नाही, हा आपण घरी जी नाटकं करतो ती नाही, नाटक करायचं. म्हणजे काय, तर आंतर महाविद्यालयीन नाटक स्पर्धा, इंटर कॉलेजिएट ड्रामा कॉम्पिटिशन. आणि मग मी त्या ग्रुपला जॉईन झाली आणि मग मी पहिली 2 वर्ष भरपूर फिरले त्यांच्या बरोबर. अख्ख्या महाराष्ट्रभर आम्ही वेगवेगळ्या शहरात जायचो, वेगवेगळ्या थिएटर्स मध्ये नाटक करायचो, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो, खूप बक्षिसं जिंकली, खूप मजा केली. पण त्याच्यात मी काय शिकले, एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे टीमवर्क. कारण आम्ही साधारण एक 20-25 जण होतो, आमचा मोठा ग्रुप होता आणि या सगळ्या मोठ्या ग्रुप बरोबर सतत एकत्र काम करायला लागायचं. त्यामुळे तुम्ही तुम्हाला हवं तसं नाही वागू शकत, तुम्हाला सगळ्यांच्या बरोबरीने काम करायला लागतं. हे टीमवर्क, आणि जे मला आजही उपयोगी पडतंय. कारण आता मी ज्या लॅबमध्ये काम करते तिथे पण आमची 10 जणांची टीम आहे आणि आम्ही ती सगळी टीम एकत्र काम करतो, एकत्र संशोधन करतो. सो ही सवय मला तिथून लागली. तर काय म्हणजे की तुम्ही फक्त जरी अभ्यास जरी तुम्हाला आवडत असला तरी तुम्ही अभ्यासाबरोबरच इतरही नक्की काहीतरी एक्सप्लोर करा, ज्याचा तुम्हाला कळणार पण नाही तुम्हाला कसा फायदा होईल. ओके, मुव्हिंग ऑन. बिफोर दॅट, या नाटकातूनच मला अजून एक महत्वाची गोष्ट शिकायला मिळाली, ती म्हणजे चिकाटी. कारण असं सतत 2 वर्ष एकच नाटक किंवा मे बी 2-3 वेगवेगळी नाटकं करत फिरणं सोपं नाहीये. त्याला चिकाटी लागते, तुम्ही बोर होऊन चालत नाही. आणि संशोधनाचा हा एक अतिशय महत्वाचं स्किल आहे चिकाटी. जर चिकाटी नसेल तर संशोधन अजिबात होणार नाही. कारण संशोधन असं नाहीये की अरे आज एक एक्सपेरिमेंट केला, झाला, एकदम सक्सेसफुल झाला, असं नाही होत. तो तुम्हाला एक्सपेरिमेंट सतत करावा लागतो, त्याच्यात बऱ्याचदा फेलियर्स येतात, मग त्याचा अभ्यास करायला लागतो की काय चुकलं असेल, असं का झालं, मग रिझल्ट हा आधीपेक्षा वेगळाच आला, भलताच आला काहीतरी, असं कसं होईल, या सगळ्याचा विचार करायला लागतो आणि ज्याच्यासाठी चिकाटी लागते. ओके, मुव्हिंग ऑन. सो माझं बॅचलर्स झाल्यानंतर मी सिम्बॉयसिस मध्ये, पुण्याच्याच सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर्सला ऍडमिशन घेतली. का घेतली, तर बॅचलर्स मध्ये मला असं जाणवलं की अरे मला सेल बायोलॉजी आवडतं, मला पेशी आवडतात, बरोबर आहे, पण अजूनही बरेच ऑप्शन्स आहेत ज्याच्यात मी काम करू शकते. मग मी बॅक्टेरियावर काम करू शकते, व्हायरसेसवर काम करू शकते, फक्त पेशींवरच काम करायला पाहिजे असं काही नाहीये. मग ह्या सगळ्या विषयांबद्दल अजून सखोल माहिती घेण्यासाठी मी मास्टर्स ऑफ सायन्स इन बायोटेक्नॉलॉजी ह्या कोर्सला ऍडमिशन घेतली. हा कोर्स 2 वर्षांचा होता. आणि त्याच्या पुढे काय झाली गंमत, की मास्टर्सच्या दुसऱ्या वर्षी मला एका कंपनीत काम करण्याची संधी मिळाली. मग मी कुठे काम केलं, तर मी पुण्याच्या वेंकीज मध्ये काम केलं. तुम्ही कदाचित ही ऐकली पण असेल कंपनी. ही कंपनी कोंबड्यांसाठी लस बनवते, खाद्य बनवते, किंवा ती आपल्यासाठी चिकन आणि हे सगळं फूड पण बनवते. आणि ह्या कंपनीत मी पहिले जेव्हा 6 महिने काम केलं, तिथे मी त्या कोंबड्यांसाठी लस तयार करण्यासाठी मदत केली. मग मला त्या कंपनीने अजून एखादा वर्ष काम करशील का असं विचारलं. मी हो म्हणलं, कारण मला फारच भारी सायन्स करायला तिथे मिळत होतं, जे मला आवडीचं होतं आणि मला खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळत होत्या. प्रयोग कसे करायचे, ते लिहून कसे ठेवायचे, मग एखाद्या प्रयोगाचा एखादा रिझल्ट आला तर त्याच बेसिसवर पुढचा प्रयोग कसा प्लॅन करायचा, हे सगळं मी शिकवत होते. आणि तिथले जे माझे सिनियर्स होते ते खूप चांगले होते आणि ते मला खूप मनापासून सगळं शिकवायचे. सो आय वॉज लाईक ह्याच्यापेक्षा चांगली जागा असूच शकत नाही मला शिकण्यासाठी. म्हणून मी अजून एक वर्ष तिथे काम केलं आणि त्या वर्षभरात मी कोंबड्यांसाठी एक लस विकसित करायला मदत केली, ज्याचा पुढे ह्यांना शेतकऱ्यांना खूप फायदा झाला. तुम्हाला माहिती असेल कोंबड्यांमध्ये कधी कधी आजाराचा उद्रेक होतो, एकदम आपण ऐकतो की अरे कुठला तरी फ्लू आला, आउटब्रेक झाला त्याच्यामुळे खूप कोंबड्या गेल्या आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं आणि पोल्ट्री व्यवसायाचं खूप नुकसान होतं. पण जी आम्ही लस तयार केली त्याच्यामुळे विज्ञानाने प्रत्यक्षात कोणाला तरी मदत केली आणि ह्याच्यापेक्षा भारी फिलिंग दुसरं काय असू शकतं. पण मग तिथे काम करताना मला जाणवलं की मी अजून पूर्णपणे शास्त्रज्ञ नाही झालेलो. ठीक आहे, मला थोडंसं काहीतरी येतं, पण मला जर खरोखर शास्त्रज्ञ एखादं संशोधक व्हायचं असेल तर त्यासाठी मला पीएचडी केली पाहिजे, म्हणजे डॉक्टरेट केली पाहिजे, डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी अशी ती डिग्री आहे.
जी करायला मला 6 वर्ष लागली. आणि ती मी परत सिम्बॉयसिस मध्येच केली, जिथे मी मास्टर्स केलं होतं. का तर मी मास्टर्स करताना आम्हाला एक शिक्षिका होत्या आणि त्यांनी आम्हाला सेल बायोलॉजी शिकवलं होतं. मला सेल बायोलॉजी आधीपासूनच आवडत होतं आणि त्यांनी ते इतकं छान शिकवलं. म्हणजे त्यांनी सांगितलं की आपल्या शरीरात जवळपास 30 लाख कोटी पेशी आहेत आणि त्या बरोबर एकमेकींबरोबर छान राहून काम करत असतात. आणि हे मी तुम्हाला आधीच सांगितलं, आठवलं? हे ऐकून मी इतकी भारावून गेले होते की मी ठरवलं की नाही, त्यांच्याच लॅबमध्ये मला त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सेल बायोलॉजीवर काम करायचं. म्हणून मी त्यांच्याकडे ऍडमिशन घेतली आणि पुढे 6 वर्ष मी त्यांच्याबरोबर काम केलं. काय काम केलं तर आपल्या शरीरात ज्या रक्त तयार करणाऱ्या पेशी असतात, ज्या बोन मॅरोमध्ये असतात, त्यांना कसं कळतं की आज कोणती पेशी बनायचंय. ओके, आज मी स्टेम सेल आहे, पण मला माझ्या शरीराकडनं एक काहीतरी क्यू मिळतो की आज आपल्या शरीरात इन्फेक्शन घुसलंय आणि त्या इन्फेक्शनला मारण्यासाठी आपल्याला खूप पांढऱ्या पेशींची गरज आहे. मग ही स्टेम सेल भराभर नवीन पांढऱ्या पेशी तयार करते. मग कधीतरी असं होतं की अरे आज शरीरात सगळं छान आहे, आज काही नवीन तयार करायची गरज नाही. मग ती पेशी शांत बसते, ती कुठलीही दुसरी पेशी तयार करत नाही. पण हे सगळं कसं होतं, ह्या क्यूज त्या पेशीला कशा मिळतात, हा अभ्यास मी पीएचडी मध्ये केला. आणि त्याच्यानंतर मी एक कॉन्फरन्स अटेंड केली होती अमेरिकेमध्ये, ज्याच्यामुळे मला 2023 मध्ये इथे अमेरिकेत यायची संधी मिळाली. आता अमेरिकेत मी कोणतं काम करते आणि कुठे काम करते तर मी अमेरिकेत मेम्फिस नावाच्या शहरात सेंट जूड चिल्ड्रन्स रिसर्च हॉस्पिटल नावाचं एक हॉस्पिटल आहे, तिथे काम करते. हे हॉस्पिटल काय करतं तर हे हॉस्पिटल लहान मुलं जी कॅन्सरनी पीडित आहेत अशा मुलांवर उपचार करतं. त्यांची इतकी या हॉस्पिटलची इतकी भन्नाट स्टोरी आहे माहितीये, मी सांगते तुम्हाला ती. या हॉस्पिटलचा जो फाउंडर होता त्याचं नाव होतं डॅनी थॉमस. तो ओरिजिनली एक एंटरटेनर होता, एक आर्ट पर्सन होता, पण त्याला काही केल्या सक्सेस मिळत नव्हता आयुष्यात. म्हणून त्यांनी सेंट जूड नावाच्या एका संताकडे, एका ख्रिश्चन संताकडे प्रार्थना केली की मला आयुष्यात भरपूर यश मिळू दे, मी त्या यशाचा उपयोग सामान्य माणसांना फायदा होईल अशासाठी करेन. आणि खरंच तसं झालं. तो एक खूप मोठा एंटरटेनर, खूप मोठा आर्ट पर्सन म्हणून उदयाला आला. आणि त्याच्यानंतर त्यांनी हे हॉस्पिटल स्थापन केलं फक्त लहान मुलांसाठी. कारण त्या काळी जवळपास अनेक अनेक वर्ष झाली या गोष्टीला, त्या काळी लहान मुलांमधल्या कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त होतं आणि औषधं खूप कमी होती, त्यामुळे लहान मुलं कॅन्सरनी मरत होती. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर एक कॅन्सर आहे ब्लड मध्ये, त्या कॅन्सर जर तो कॅन्सर मुलांना झाला तर जवळपास 94% मुलं त्या कॅन्सरनी पूर्वी मरायची. म्हणून त्यांनी ही संस्था स्थापन केली, त्यांनी फंडिंग गोळा केलं, त्यांनी अनेक लोकांना अप्रोच केलं, विचारलं की मी असं काहीतरी करतोय तर तुम्ही मला पैशांची मदत कराल का. आणि अनेक लोक पुढे आले पैशांची मदत करायला. आणि आज हे हॉस्पिटल खूप सक्सेसफुली उभं आहे आणि अतिशय चांगलं काम करतंय. कसं तर ज्या आजारामुळे 94% मुलं पूर्वी मरायची, त्या आजारामुळे आता फक्त 4% मुलं मरतात. बाकी सगळी 96% व्यवस्थित बरी होतात आणि अतिशय चांगलं आयुष्य जगतात. आणि हे सगळं कशामुळे झालं तर एका माणसाच्या व्हिजनमुळे झालं. आणि हे हॉस्पिटल इतकं छान आहे ना की इथे जे पेशंट असतात त्या पेशंट्सना एकाही पैशाचा खर्च करावा लागत नाही, कशासाठीच. ट्रीटमेंटसाठी नाही, खाण्यासाठी नाही, राहण्यासाठी नाही, हा सगळा खर्च हे हॉस्पिटल करतं देणग्यांमधून. हे फक्त देणग्यांवर चालणारं हॉस्पिटल. आणि मी अशी जागा याआधी कधीच बघितली नव्हती. त्यामुळे मला खूप भारी वाटलं जेव्हा मी इथे आले आणि मला असं वाटलं की अरे या मुलांसाठी मला पण काहीतरी करायचंय, मला पण कुठला तरी रिसर्च चांगला करायचा आहे जेणेकरून या मुलांना आणि पुढे अनेक मुलांना आणि मोठ्यांना सुद्धा याचा फायदा होईल. सो मी जे पीएचडी मध्ये आधी काम करत होते की आपल्या शरीरात या पेशी इतर वेगवेगळ्या पेशी कशा तयार करतात, त्यांना क्यूज कसे मिळतात, हेच काम मी आता थोडं वेगळ्या पद्धतीने करते इथे अमेरिकेत. मी काय काम करते तर या पेशी खराब कशा होतात ज्याच्यामुळे कॅन्सर होतो, त्या खराब होण्याची सुरुवात कुठून होते. आणि जर ती सुरुवात आपल्याला लवकर कळली की अरे एक पेशी आधीच खराब झाली आहे शरीरातली, पुढे जाऊन कदाचित ती कॅन्सरमध्ये कन्वर्ट होऊ शकते,
हे आता मी शोधतेय की हे आपण लवकरात लवकर कॅच करू शकतो का, किती पेशी खराब झाली. हे काम मी आता करते. म्हणजे जी कॅन्सरची सुरुवात आहे त्याच्यावर मी काम करते. तर हे मी सगळं तुम्हाला का सांगितलं की एक माझी गोष्ट, पण माझी गोष्ट हा काही एकमेव मार्ग नाही या फील्डमध्ये यायचा. हा प्रवास खरोखर मजेशीर आहे, खूप कष्टाचा आहे, पण खूप छान आहे. पण हा प्रवास ते दाखवतो, म्हणून मला तुमच्याशी माझा प्रवास शेअर करायचा होता. आता काय झालं, आता हा प्रवास काही फार छान एकदम फेरी टेल सारखा नव्हता. त्याच्यात खूप प्रॉब्लेम झाले. कारण संशोधन हे इतकं सोपं नाहीये. मी जसं म्हणलं तसं त्याला खूप चिकाटी लागते. आणि माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट कोणता होता असं जर तुम्ही विचारलं तर मी सांगेन की माझ्या पीएचडी मधलं थर्ड इयर, टोटल 6 वर्षांची होती पीएचडी, तर त्यातलं थर्ड इयर खूप अवघड होतं. कारण कसं होतं, आतापर्यंत बॅचलर्स मास्टर्स साधं कॉलेज, एवढा अभ्यास करा, पेपर लिहा, मार्क्स मिळवा, विषय संपला. पण पीएचडी मध्ये तसं होत नाही. पीएचडी मध्ये तुम्हाला तुमचं डोकं वापरावं लागतं, तुम्हाला वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स डिझाईन करायला लागतात, ते सक्सेसफुल करायला लागतात. आणि पीएचडीची पहिली 2 वर्ष पण सगळं शिकण्यात गेली की अरे ही टेक्निक कशी वापरायची, हे काय असतं, ही सेल कुठल्या प्रकारची, मग ही सेल जिवंत आहे का मेलेली, अगदी छोटे छोटे बेसिक प्रश्न तुम्हाला शिकावे लागतात. थर्ड इयर पासून खरी गंमत असते, मग ज्याच्यात तुम्हाला खूप अडव्हान्स्ड एक्सपेरिमेंट्स, त्याच्यावर विचार करणं, प्रेझेंट करणं, तुमचं काम डिस्कशन करणं, हे सगळं करावं लागतं. आणि माझ्याकडून काही होत नव्हतं. ते मला सतत काही ना काही एक्सपेरिमेंट्स मध्ये प्रॉब्लेम येत होते. कसे की आज मी एक एक्सपेरिमेंट केला, ठीक आहे, चांगला झाला. उद्या मी परत तोच एक्सपेरिमेंट केला, पण तो गणला, काहीतरी भलतेच रिझल्ट आले. झालं, मग आता मी विचार करायचे काहीतरी चुकलं, माझ्याकडनं चुकलं, मी बहुतेक काल वेगळंच केलं, आज वेगळंच केलं, माझ्या लक्षातच नव्हतं. मग मी एक दिवस खूप खूप डिप्रेस झालं होतं की मला असं झालेलं की मला करायचीच नाही पीएचडी, जाऊ दे, बहुतेक काही मला जमायचं नाही, मी काय सायंटिस्ट होऊ शकत नाही, असं म्हणून मी खूप रडले माझ्या शिक्षिकेकडे. आणि हीच ती शिक्षिका जिने मला मास्टर्स मध्ये सेल बायोलॉजी शिकवलं होतं आणि जिच्यामुळे मी फार प्रेरित झाले होते. त्याच शिक्षिकेकडे मी माझी पीएचडी केली होती. मग तिने मला बसवलं, तिने मला सांगितलं की हा एक टप्पा आहे फक्त, ही एक फेज आहे, तू हे काम करत राहा, व्यवस्थित करत राहा, तुला नक्की यश मिळेल. आणि तिचा तो सल्ला जो सगळ्यात महत्वाचा आहे आजही माझ्यासाठी, की 1 बेबी स्टेप ऍट अ टाइम. वर्षभरानंतरचा विचार नाही करायचा की बापरे नाहीच झालं तर काय, नाही, आज मी काय करणार आहे, आज मी हा एक्सपेरिमेंट करणार, मग तो मला परफेक्ट करायचा आहे आणि त्याच्यातनं जो रिझल्ट येईल त्याचं मला अनालिसिस करायचं. इतकं सिम्पल आहे. त्यामुळे तिचा हा सल्ला आजही मला रोजच्या माझ्या एक्सपेरिमेंटेशन मध्ये खूप उपयोगी पडतो. तो काय होता सल्ला, की मेहनत करत राहा, यश नक्की मिळेल. तर ही माझी सगळी टीम माझ्या पीएचडीच्या वेळेस, ह्या माझ्या शिक्षिका ज्यांच्याकडे मी माझी पीएचडी केली. आणि हा एक अतिशय महत्वाचा सोहळा असतो असं आपण म्हणू शकतो, की जिथे पीएचडीच्या शेवटी तुम्ही काय एक्सपेरिमेंट केले ह्याचा तुम्हाला एक मोठा रिपोर्ट लिहायचा असतो. ते एक जाड पुस्तक असतं 150-200 पानांचं. आणि त्या पुस्तकावर सगळं कंप्लीट झाल्यानंतर एकदा शेवटची जी सही होते ती अतिशय महत्वाची असते. आणि ती तो बेस्ट दिवस असतो तुमच्या पीएचडीचा, की अरे तुमचं अख्खं संशोधन पुस्तक रूपी प्रदर्शित होत आहे, जे आजही गुगलवर आहे. आणि ते खूप भारी वाटतं. त्यामुळे हा तो दिवस होता की जेव्हा आम्ही त्या पुस्तकावर सही केली होती दोघींनी. आणि हा जो दिवस होता हा माझ्या वायवाचा होता. म्हणजे हे तुम्ही थिसिस हा सबमिट केला, तुमचा रिपोर्ट सबमिट केला की तो इतर संशोधकांकडे जातो बाहेरच्या, ते संशोधक तो अनालाइज करतात की तुम्ही बरोबर काम केलंय का, मग तुम्ही नॉवेल काही नवीन काही केलंय का आधी काहीतरी केलेलंच आपलं बळच केलंय. तर हा सगळा रिपोर्ट अनालाइज होतो आणि त्याच्यानंतर ही फायनल परीक्षा असते की ज्याच्यात मी माझं काम इतर अनेक आणि मग ते झाल्यानंतर त्यांचं वाटत नाही काम खरंच चांगलं आहे, तर तुम्हाला ती पीएचडी डिग्री मिळते. तर तो हा दिवस होता, हा खूप महत्वाचा माझ्या आयुष्यातला दिवस आहे एक सायंटिस्ट म्हणून. आणि इथेही मी ऑनलाईन आहे का, तर मी त्याच्या आधीच अमेरिकेत काम करण्यासाठी आले होते, त्यामुळे हे माझं प्रेझेंटेशन मी ऑनलाईन दिलं होतं. सो ही माझी सगळी माझ्या इन्स्टिट्यूट मधली टीम तिथे होती आणि मी ऑनलाईन होते. सो आम्ही हा शेवटी फोटो काढला होता. आणि हे 2 फोटो कोणते आहेत तर
तुमच्या संशोधनाचा कुठे कसा तुम्हाला फायदा होईल यू कॅन नेव्हर टेल. माझी इथे अमेरिकेत याची पण स्टोरी फार फार रंजक आहे. इट इज रिअली अ स्टोरी. कशी तर मी 2022 साली माझं काम पीएचडीचं संपत आलं होतं आणि मला आता ते कॉन्फरन्समध्ये प्रेझेंट करायचं होतं. कारण तुमचं काम तुम्ही जगासमोर किती इफेक्टिव्हली प्रेझेंट करू शकता, किती चांगलं सांगू शकता, हे एक खूप महत्वाचं स्किल आहे. तुम्ही लॅबमध्ये भारी काम कराल, अगदी नोबेल प्राइज विनिंग काम कराल, पण जर ते तुम्ही लोकांना सांगितलंच नाही तर त्यांना कळेल कसं की अरे इतकं चांगलं काम कुठेतरी चाललंय. सो मी एका कॉन्फरन्ससाठी गेले होते आणि मी त्या कॉन्फरन्समध्ये प्रेझेंट केलं होतं. ही ती कॉन्फरन्स होती ISSCR 2022 अशी. आणि इथे खाली जो फोटो आहे तो माझा पोस्टरचा फोटो की मी माझं काम प्रेझेंट केलं होतं. आणि त्या कॉन्फरन्स नंतर मला कॉल आला सेंट जूड कडून सेईंग की अरे तुम्ही जे भारतात काम करताय आम्ही तसंच काहीतरी काम अमेरिकेत पण करतो, तर तुम्हाला आमच्याकडे येऊन हे काम करायला आवडेल का, तुम्हाला काय वाटतं. आणि मग मी त्यांच्याबरोबर इंटरव्ह्यू केला, त्यांच्याशी बोलले, त्यांचं काम जाणून घेतलं, त्यांना इथे येऊन एकदा भेट देऊन गेले आणि मग हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांची सगळी स्टोरी ऐकली सेंट जूडची. आणि माय वॉज लाईक की मला इथेच काम करायचं, मला दुसरीकडे कुठे काम करायचंच नाही. आणि मग मी आता इथे अमेरिकेत आले. बस ही माझी स्टोरी आहे. ओके, आता तुम्ही हे सगळं ऐकलं की अरे लॅबमध्ये मी जाते, काम करते, असं करते, तसं करते, सेल्स बघते. मग लॅब दिसते कशी, तर लॅब साधारण अशी दिसते. इथे काय काय आहे तर हे एक कपाट असतं असं आपण म्हणूया, फ्रीज सारखंच, पण फ्रीज एवढं गार नसतं. एक आपलं साधं 37 डिग्रीजचं कपाट असतं जिथे आम्ही सगळ्या सेल्स ठेवून देतो जिवंत राहायला. का तर आपल्या शरीरातलं टेम्परेचर सुद्धा 37च असतं. त्यामुळे त्या जर मी शरीरातनं बाहेर काढलेल्या स्टेम सेल्स आहेत तर त्यांना मी अशाच त्या ठेवून दिल्या टेबलवर त्या मरतील. म्हणून त्यांना खूप स्पेसिफिक कंडिशन्स मध्ये ठेवायला लागतं. मग नंतर हे एक मशीन आहे जिथे आम्ही या सेल्सना ट्रीट करतो, त्यांच्यावर काम करतो, जेणेकरून त्यांच्यात अजून कुठले तरी जीवाणू विषाणू घुसणार नाही, नाहीतर ते आमच्या प्रयोगाला अफेक्ट करतील. मग आपले साधे वर्क बेंचेस असतात जिथे इतर काम होतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी माणसांच्या सेल्सवर काम करत नाही, कारण ते खूप अवघड असतं. मी उंदरांच्या सेलवर काम करते. का तर उंदीर आणि आपल्यात खूप साम्य आहे. तुम्हाला ऐकून कदाचित वियर्ड वाटेल की अरे उंदीर आणि आपल्यात कुठे साम्य आहे, पण उंदीर आणि आपल्यात खूप साम्य आहे DNA लेवलवर. आणि त्यामुळे आम्ही उंदरांच्या सेल्सवर काम करतो. आणि आम्ही ते उंदीर असे असतात लॅबमध्ये, छोटे छोटे काळे, आपण जे बघतो ना आजूबाजूला बाहेर, तसे नसतात. हे स्पेशल उंदीर असतात. असे उंदरांवर काम करतो. आणि कधी कधी काही वॅक्सिन्स किंवा काही गोष्टी या पोल्ट्रीवर पण होतात. तर अशी लॅब असते. मग आता तुम्हाला पुढचा ऑब्व्हियस प्रश्न कदाचित पडला असेल की सेल्स मी ज्या बघते मायक्रोस्कोप खाली त्या दिसतात कशा, तर त्या अशा दिसतात. आपल्या शरीरातल्या सेल्स अशा कलरफुल नसतात, त्या आपण कलरफुल करतो आपल्याला दिसण्यासाठी आणि त्यातले वेगवेगळे प्रोटीन्स, वेगवेगळे DNA आणि हे सगळं बघण्यासाठी. काही गेसेस आहेत का तुमच्याकडे की आता ही जर इकडची डावीकडची ही जी इमेज आहे किंवा ही उजवीकडचा जो फोटो आहे त्या कोणत्या सेल्स असतील? एनी गेसेस? काही माहिती? बघा बरं जरा स्ट्रक्चर कसं आहे. कधी बघितलंय का तुम्ही सायन्सच्या पुस्तकात अशी सेल अशी लांब काहीतरी आहे आणि मग असं एक गोल आहे? चार्ट मध्ये सांगता? एनीवन? नाही माहिती? अरे परफेक्ट, शिवमनी ओळखलेलं आहे. ब्रेन सेल्स आहेत. करेक्ट. या ब्रेन मधल्या सेल्स आहेत, पण या डायरेक्ट ब्रेन मधनं काढलेल्या सेल्स नाही आहेत. या ब्रेन मधल्या काही सेल्स आपण लॅबमध्ये कल्चर केल्या आणि ती एक सेल लाईन तयार केली की या सेल्स कधीच मरत नाहीत. आपण त्या कितीही वेळ कितीही वर्ष अशाच कल्चर करू शकतो त्यांची योग्य काळजी घेतल्यावर. तर या ब्रेन सेल्स या अशा वेगवेगळ्या सेल्स असतात. मग ह्या ज्या सेल्स असतात या आपल्या बोन मॅरो मधल्या सेल्स आहेत, या अजून दुसऱ्या बोन मॅरो मधल्याच पण वेगळ्या प्रकारच्या सेल्स आहेत. अशा अनेक सेल्स आणि या अशा दिसतात आणि खूप सुंदर दिसतात. आणि जेव्हा या अशा दिसतात ना तेव्हा इतकं भारी वाटतं, वाह काहीतरी आपण छान काम केलं असं वाटतं. ओके, सो ही माझी स्टोरी आहे. हा सगळ्यात महत्वाचं, आता माझी स्टोरी तर तुम्ही ऐकली, पण जर तुम्हाला या क्षेत्रात यायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागेल? एकदम सिम्पल आहे, काही अवघड नाही. बेसिक 10वी झाली,
की त्याच्यानंतर तुम्हाला सायन्स घ्यायचं आहे. सायन्सच का तर नॅचरली संशोधक शास्त्रज्ञ व्हायचं, शास्त्र घ्यावंच लागेल. त्या सायन्समध्ये जर तुम्हाला बायोलॉजीमध्ये घ्यायचं असेल तर तुम्हाला बायोलॉजी घ्यावी लागेल. सो फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. बायोटेक्नॉलॉजीमध्ये मॅथ पण येते, त्यामुळे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी चारही विषय घ्यावे लागतील. 12वी नंतर एक सीईटी परीक्षा असते, माझ्या वेळेला होती. त्या सीईटी परीक्षेनंतर मग तुम्ही बीएससी ला ऍडमिशन घेऊ शकता. बरं, तुम्हाला बीएससी फक्त बायोटेक्नॉलॉजीच करायला पाहिजे असं काही नाही. तर बीएससी मध्ये मायक्रोबायोलॉजी म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्र, झुऑलॉजी, बॉटनी असे बरेच विषय असतात. तुम्ही कशातही बीएससी करू शकता, ज्याला 3 वर्ष लागतात. बीएससी नंतर तुम्ही एमएससी म्हणजे मास्टर्स करू शकता, थोडा सखोल अभ्यास करायला. जे पण तुम्ही इतर कुठल्याही विषयात, मग त्याच्यात अगदी हेल्थ सायन्स पर्यंत तुम्ही काही करू शकता, भरपूर ऑप्शन. मग त्याच्यानंतर तुम्हाला संशोधकच व्हायचं असेल, माझ्यासारखं लॅबमध्ये काम करणारं, तर तुम्हाला पीएचडी करावी लागते, ज्याला साधारण 4 ते 5 वर्ष लागतात. डिपेंड्स तुम्ही कुठला विषय घेताय. पण तुम्हाला लॅबमध्ये काम करायचं आहे, पण तुम्हाला अगदी संशोधकच व्हायचं आहे असं काही नाहीये, तर तुम्हाला पीएचडी करायची गरज नाही. तुम्ही बॅचलर्स आणि मास्टर्स नंतर पण चांगल्या कंपनीमध्ये किंवा चांगल्या लॅबमध्ये वेगवेगळ्या लेवलवर काम करू शकता. आणि ह्या सगळ्या डिग्रीज आपल्या महाराष्ट्रात, भारतात सुद्धा अनेक कॉलेजेसमध्ये खूप सहज उपलब्ध आहेत. आणि त्यासाठी खूप चांगल्या चांगल्या आपल्या गव्हर्नमेंटच्या फेलोशिप सुद्धा आहेत. म्हणजे होमी भाभा म्हणून एक परीक्षा असते, किंवा ऑलिम्पियाडच्या परीक्षा असतात. इन्स्पायर स्कॉलरशिप ही खूप प्रेस्टिजियस आहे आणि ती सायन्स स्टुडंट्सना कॉलेजमध्ये मिळते. सो तुम्ही नक्की चेक करा. आणि तुम्हाला जर काम करायचं असेल या विषयात, तर आपल्याला जगभरातच अगदी बाहेर जायला पाहिजे असं काही नाही. आपल्या भारतात, पुण्यात, हैदराबादमध्ये किंवा बेंगलोरमध्ये अनेक खूप चांगल्या कंपन्या आहेत, तिथे बायोटेक हब्स आहेत, तिथे पण तुम्ही काम करू शकता. आता मी स्टेम सेल्स मध्ये काम करते म्हणून सगळ्यांनी स्टेम सेल्स मध्ये काम केलं पाहिजे का? तर अजिबात नाही. आपल्याला असे अनेक फील्ड्स आहेत ज्याच्यामध्ये खूप चांगल्या संशोधकांची गरज आहे. कोणते? तर वैद्यकीय संशोधन म्हणजे मेडिकल रिसर्च, ज्याच्यात माझा रिसर्च येतो. त्यात काय येतं? तर नवीन लस तयार करणं, नवीन औषधं तयार करणं, नवीन ट्रीटमेंट्स तयार करणं, हे ह्यात येतं. अजून काय आहे? तर शेती जैव तंत्रज्ञान म्हणजे ऍग्रिकल्चरल बायोटेक. मग याच्यात चांगली पिकं कशी घेता येतील, जास्त उत्पादन देणारं बियाणं कसं तयार करता येईल, हे बघितलं जातं. पुढे सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे मायक्रोबायोलॉजी, याच्यात जीवाणू आणि विषाणूंचा अभ्यास असतो. तो कसा? तर मग हे जे आता आपले सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहेत, कोविडच्या काळात त्यांनी कोविडच्या व्हायरसवर अभ्यास केला आणि त्यांनी शोधून काढलं की अरे, कोविडमध्ये एक व्हायरसमध्ये पर्टिक्युलर प्रोटीन आहे ज्याच्यामुळे आपल्याला आजार होतो. मग त्या प्रोटीनच्या अगेन्स्ट मी जर अँटीबॉडीज तयार केल्या तर त्या कशा तयार करता येतील, असा अभ्यास सूक्ष्मजीवशास्त्रात होतो. पर्यावरण संशोधन म्हणजे एन्व्हायरमेंटल रिसर्च, म्हणजे प्रदूषण कमी करण्यासाठी, मग ते पाण्यातलं प्रदूषण असेल, हवेतलं प्रदूषण असेल, याच्यासाठी आपण काही संशोधन करू शकतो का? आपण काही बॅक्टेरिया डेव्हलप करू शकतो का? याचं उदाहरण द्यायचं झालं तर खूप वर्षांपूर्वी एक रिसर्च आला जिथे सायंटिस्टने असं शोधून काढलं की एक बॅक्टेरिया आहे जो प्लास्टिक खाऊ शकतो. विचार करा, हा जर बॅक्टेरिया आपण पाण्यात सोडला तर आपण जो पाण्यात प्लास्टिकचा कचरा करतो तो किती प्रमाणात कमी होईल, तो नष्ट होईल. आणि त्यांनी पाण्यात राहणारे सगळे जे जीव आहेत, मासे आहेत, लहान जीव आहेत, त्या सगळ्यांचं आयुष्य किती बेटर होईल. हे संशोधन पर्यावरण विषयात येतं. किंवा जेनेटिक्स, आपल्याला सगळ्यांना माहितीये की आपल्या बॉडीमध्ये डीएनए असतो आणि ह्या डीएनए मुळेच आपण आहोत. म्हणजे आपण कसे दिसतो, आपण वागतो, मग आपल्या डोळ्यांचे रंग वेगवेगळे काय आहेत, आपली उंची वेगवेगळी काय, हे सगळं या डीएनए मध्ये ठरतं आणि त्या डीएनएचा अभ्यास जेनेटिक्स मध्ये होतो. फॉरेन्सिक सायन्स ही एक अतिशय इंटरेस्टिंग लाईन आहे. कशी? तर फॉरेन्सिक सायन्स म्हणजे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी संशोधनाचा वापर. म्हणजे तुम्ही बघितलं असेल सीआयडी मध्ये वगैरे ते सगळे सायंटिस्ट असे ग्लोव्ज वगैरे घालून रक्ताचं सॅम्पल घेतात किंवा बॉडीचं सॅम्पल घेतात, हे सगळं ह्याच्यात येतं. हा, आता हे सगळं मी जे सांगितलं हे मेनली फोकस्ड ऑन वेट लॅब रिसर्च होतं. म्हणजे तुम्ही खरंच प्रयोगशाळेत जाता आणि काहीतरी प्रयोग करता असं होतं. पण तुम्हाला तसंच केलं पाहिजे असं काही नाहीये. त्याचे अनेक अजून वेगवेगळे ऑप्शन्स आहेत की जे तुम्हाला फक्त वेट लॅब पुरते मर्यादित ठेवत नाही. मग त्यात एक आला विज्ञान संवादक म्हणजे सायन्स कम्युनिकेटर. म्हणजे काय? तर तुम्ही जे सायन्स शिकलाय किंवा शिकताय किंवा इतर लोक जे सायन्स करतायत
ते अतिशय सोप्या भाषेत इतरांपर्यंत पोचवायचं. आणि मी स्वतः ते सध्या थोडासा तो प्रयत्न करते. मी युट्यूबवर छोटे छोटे सेल बायोलॉजीचे व्हिडिओज करते आणि ते सोप्या भाषेत इतर लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते. माझ्या चॅनलचं नाव सेल बाईट्स आहे. यू कॅन डेफिनेटली चेक इट आउट. मे बी तुम्हाला आवडेल आणि तुम्ही सजेशन्स पण देऊ शकता तुम्हाला कसं वाटतंय ते. नंतर अजून एक लाईन आहे विज्ञान उद्योजक अशी, म्हणजे सायन्स ऑन्ट्रप्रिनर. म्हणजे काय तर ह्याच्यात तुम्ही फंडिंग गोळा करू शकता, पैसे जमवू शकता आणि संशोधकांना मदत करू शकता त्यांचं संशोधन चांगलं आणि फास्ट कसं होईल याच्यासाठी. असे अनेक अनेक फील्ड्स अवेलेबल आहेत. तुम्हाला फक्त चिकाटी पाहिजे, तुमचं ऑब्झर्वेशन स्किल्स पाहिजेत आणि बस. देन इट्स नॉट व्हेरी डिफिकल्ट. ओके, सो आज आपण काय काय शिकलो? तर एक की संशोधन हे फक्त अवकाशातच होत नाही. जे तुम्ही बघितलंय तर ते तुमच्या शरीरातल्या एका छोट्याशा पेशीत सुद्धा होतं, जी पेशी आपण डोळ्यांनी बघू पण शकत नाही. बायोटेक्नॉलॉजी म्हणजेच जैव तंत्रज्ञान म्हणजे काय? तर सजीवांचा वापर करून आपल्यासाठी उपयोगी गोष्टी बनवणं. म्हणजे त्याच्यात मग दही, इडली यासारखे पदार्थ आले किंवा इन्सुलिन, लस यासारख्या आजार बऱ्या करणाऱ्या गोष्टी आल्या. मग त्याच्यातच बायोटेक्नॉलॉजीमध्ये एक रिसर्च फील्ड आहे स्टेम सेल्स म्हणून. स्टेम सेल्स म्हणजे काय असतात? अशा पेशी की ज्यांचं अजून काही ठरलेलं नाहीये. त्यांना अजून विचार करतात त्या की आपण काय बरं बनायचं. मग त्या स्वतः कधीतरी विचार करतात किंवा त्यांना आपल्या शरीरातनं क्यूज मिळतात. पण त्या कोणत्याही पेशी बनू शकतात आणि या पेशी आपल्या शरीरातल्या अनेक अवयवांमध्ये आजही आहेत आणि मरेपर्यंत असतात. तुम्हाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला हे संशोधन क्षेत्र सहज निवडता येतं. 10वी नंतर काय करायचं? सायन्स घ्यायचं, मग BSc करायचं, मग पुढे संशोधन आणि यासाठी अनेक शिष्यवृत्त्या सुद्धा उपलब्ध आहेत. दॅट्स इट. दिस इज माय लाईफ, दिस इज माय स्टोरी. मला सगळ्यांना खूप थँक्यू की तुम्ही छान उत्तरं दिली, शांतपणे माझं सगळं ऐकून घेतलं. आणि एक नक्की म्हणते की हा जो जिल्हा परिषदेने आणि प्रबोधिनीने जो उपक्रम सुरू केलाय तो खूप चांगला आहे. का तर आमच्या वेळेला हा उपक्रम नव्हता. मी तुम्हाला सांगितलं तसं की मला त्या बायोलॉजीच्या पुस्तकातून समजलं की अरे असं काहीतरी आहे जे मला वेगळं वाटलं म्हणून मी ते केलं. पण आम्हाला असं कधी कोणी सांगितलं नाही की हे करिअर ऑप्शन्स आहेत, तुम्ही असे करू शकता. सो आय रिअली होप की याचा तुम्हाला आजचा काहीतरी फायदा झाला असेल आणि तुम्ही याचा पुढेही नक्की फायदा घ्याल. बस, संशोधन सगळ्यांसाठी आहे, फक्त तुमच्याकडे कुतूहल पाहिजे, मग ते कुठेही होईल. थँक्यू. आता तुमचे प्रश्न असतील तर नक्की विचारा. आय एम व्हेरी एक्सायटेड टू आन्सर ऑल युअर क्वेश्चन्स. धन्यवाद ताई. मला वाटतं यापेक्षा सोपं बायोटेक्नॉलॉजी मी तरी कधी ऐकलं नाही. म्हणजे खूपच छान, एकदम हलक्या फुलक्या भाषेत आणि मुलांना समजण्यासारखं. आणि त्याचबरोबर याच्यात पुढे काय करता येईल आणि किती जास्त गोष्टी समाजासाठी करता येतात एखाद्या संशोधनातून, ते नक्की तुम्ही खूप छान सांगितलं. थोडेसे प्रश्न घेऊया आपण. मी एक एक सांगत जाईन चॅट बॉक्स मधले प्रश्न जे आपल्याला दिसतात ते. वेदिका विचारते, स्टेम सेल्स एकदा दुसऱ्या सेल्स मध्ये रूपांतर झाले तर पुन्हा स्टेम सेल होऊ शकते का? दॅट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. आय एम सो हॅपी की हा प्रश्न आलाय इतका पहिला. हे पॉसिबल आहे, पण हे शरीरात पॉसिबल नाही. एकदा शरीरात एखादी स्टेम सेल दुसऱ्या सेलमध्ये रूपांतरित झाली की ती परत स्टेम सेल होऊ शकत नाही. पण एक जॅपनीज सायंटिस्ट आहे यामानाका नावाचा, त्यांनी हे लॅबमध्ये करून दाखवलं. त्यांनी लॅबमध्ये एक आपली स्किन मधली सेल घेतली आणि ती परत स्टेम सेल मध्ये कन्व्हर्ट केली आणि ह्यासाठी त्याला नोबेल प्राइज मिळालं. हे शक्य आहे, पण हे सहज शक्य नाहीये आणि हे शरीरात होत नाही, आपल्याला लॅबमध्ये करावं लागतं. येस, थँक्यू. थोडासा वेगळा प्रश्न पण शास्त्रज्ञांचाच. खगोलशास्त्रज्ञ बनण्यासाठी काय करावं लागेल? ओके, सो खगोलशास्त्रज्ञ बनण्यासाठी मी त्यातली एक्सपर्ट नाहीये, सो मी खूप डिटेलमध्ये सांगू शकणार नाही. पण जेवढं मला माहिती आहे तेवढं सांगते की खगोलशास्त्र यासाठी पण आधी सायन्सच करायला लागेल, पण खगोलशास्त्रासाठी फिजिक्स आणि मॅथ खूप महत्वाचं आहे बायोलॉजीपेक्षा. सो हे विषय घेऊन जर तुम्ही सायन्स घेतलं तर त्याच्यात BSc मध्ये पण खूप ऑप्शन्स आहेत जे खगोलशास्त्राशी संबंधित आहेत. आणि मग त्याच्यातच पुढे तुम्हाला PhD करता येते. आपल्या आयसर सारख्या अनेक संस्था आहेत भारतात,
ज्याच्यात पीएचडी करता येते. सो खगोलशास्त्र हा वेगळा विषय घेऊन बॅचलर्स, मास्टर्स आणि पीएचडी तिन्ही करता येऊ शकते. Yes. अजून काही प्रश्न असतील तर अनम्यूट करून पण विचारू शकता किंवा चॅट बॉक्सेस मध्ये पण टाकू शकता. तुम्हाला ताई पुढचा प्रश्न येईपर्यंत मी विचारेन एक प्रश्न चालत असेल तर. ओके, अ, चालेल. विद्यार्थी असताना शास्त्रज्ञ बनणं किंवा असं काहीतरी खूप भारी काहीतरी वाटत असतं आणि कधी कधी हम्म. आपण वेगळं काहीतरी करतो त्याच्यात की मला हे करायचंय म्हणून असं चाललेलो असतो आणि करिअरच्या ह्याच्यात असा टप्पा येतो की अरे हे नाही वेगळंच काहीतरी आता मला वाटतंय की 10वी हम्म. पर्यंत जे वाटत असतं ते 12वी नंतर वेगळं काहीतरी वाटायला लागतं. तर अशी हम्म. कधी तुझ्याकडे असं हे आलंय का की अरे मला हे वाटतंय आणि मी वेगळं काहीतरी करतेय, संशोधनात असेल किंवा मग मला आवडतं एक आणि मी वेगळं काहीतरी करायला लागली आता किंवा हे करायचं होतं आणि हे वेगळंच झालं काहीतरी. ऍक्च्युली हो, तसंच झालं. म्हणजे जरी मला शास्त्रज्ञ व्हायचं होतं आणि मला सेल बायोलॉजी मध्येच करायचं होतं हे मला माहित होतं, पण मी मास्टर्स करताना आम्हाला एक सर पण होते. आधी मी काय सांगितलं की आम्हाला एक शिक्षिका होत्या ज्यांनी आम्हाला सेल बायोलॉजी शिकवलं आणि मला ते फार भारी वाटलं. पण आम्हाला एक दुसरे जे सर होते ते डीएनए किंवा जेनेटिक्स शिकवायचे आणि ते पूर्ण सगळं डीएनए बेसिसवर असतं की आपल्या शरीरात जो डीएनए असतो जो खूप लांबलचक असतो पण तो आपल्या सेलमध्ये एकदम कॉम्पॅक्ट बसवलेला असतो आणि त्याच्यात पण वेगवेगळे प्रयोग करता येतात. त्या डीएनए मध्ये बदल करता येतात. म्हणजे जर मला वाटलं की पुढे मला माझ्या डोळ्याचा रंग निळा पाहिजे तर मी तसं करू शकते. खूप फार फेस्ट आयडिया आहे, पण हे अशक्य नाही. हे खरंच होऊ शकतं 10-15-20 वर्षानंतर. मग मला असं वाटलं की नाही, मग मी त्यात करू का? मग सेल बायोलॉजी नको, मग आपण डीएनए मध्ये काम करू, कारण सगळंच फॅसिनेटिंग. पण मग नंतर मी जेव्हा वेंकीज मध्ये काम केलं वर्षभर तेव्हा मला जरा विचार करायला वेळ मिळाला की मग सेल बायोलॉजी घ्यायचं का डीएनए घ्यायचं. मग त्याने वाजलं नाही की मी आय थिंक सेल बायोलॉजी जास्त बेटर आहे, कारण सेल बायोलॉजी मध्ये पण डीएनए आहे. सो मला वाटलं तर मग मी त्याच्यात पण करू शकते. पण ती माझी आवड होती. किंवा अजून एक म्हणजे मी जेव्हा नाटक करायचे, नाटकातल्या कॉम्पिटिशन करायचे, तेव्हा मग मी एकदा विचार केला की जाऊ दे, सायंटिस्ट मे बी होता येईल पण हे पण छान आहे. नाटक असं छान वेगवेगळी नाटकं करायची, नवीन सगळीकडे फिरायचं, कॉम्पिटिशन करायच्या, जिंकायच्या. मग असं करूया का, हेही मला वाटलं होतं. पण तरी माझी ती जी सायन्सची आवड होती ती मला या क्षेत्रात परत घेऊन आली आहे, असं असं मला वाटतंय. त्यामुळे असं अगदीच वाटू शकतं अल्टिमेटली जे तुम्हाला सगळ्यात जास्त मनापासून वाटतंय ते तुम्ही करा, तिथे तुम्हाला सगळ्यात जास्त यश मिळेल, असं असं मला वाटतं. जिथे आवड आहे तिथे पॅशन असले की यश मिळेल. सिम्पल. येस. समृद्धी विचारतेय, तो कोणत्या प्रकारचा उंदीर आहे ज्याचे सेल्स मानवासारखे आहेत असे तुम्ही म्हणालात? ओके. सो आपल्या आणि उंदरांमध्ये इट्स अ व्हेरी फॅसिनेटिंग फॅक्ट की डीएनए लेवलवर 99.99% आपण सेम आहोत. जो 0.1% डिफरन्स आहे त्याच्यामुळे तो उंदीर उंदीर आहे आणि आपण आपण आहोत. त्यामुळे उंदरांमधले जे स्टेम सेल्स आम्ही घेतो बोन मॅरो मधले, ते स्टेम सेल्स बऱ्याच अंशी आपल्या स्टेम सेल्स सारखेच बिहेव करतात. मी असं नाही म्हणणार की ते 100% सेम असतात, पण ते खूप सेम असतात. सो हा जो उंदीर आम्ही वापरतो तो लॅबमध्ये याच्यासाठी तयार केलेला असतो. म्हणजे त्याला कुठलं इन्फेक्शन झालेलं नसतं, तो अतिशय चांगल्या एन्व्हायरमेंटमध्ये मेंटेन केलेला असतो. त्याला एक C57BL/6 C57 ब्लॅक 6 या नावाचा तो उंदीर आहे जो आम्ही वापरतो रोजच्या एक्सपेरिमेंट. थँक्यू. हर्षवर्धन विचारतोय, मॅडम या फील्डमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे का आता? हो, आय वोंट लाय, या फील्डमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे. पण कसं आहे ना, या फील्डमध्ये इतकं काम करायला आहे की ती कॉम्पिटिशन पण कॉम्पिटिशन अशी वाटत नाही की तुम्ही कुठलंही काही काम उचला आणि त्याच्यानंतर त्याच्यावर करा, ते कायम काहीतरी नवीनच असतं. भरपूर भरपूर कॉम्पिटिशन आहे. म्हणजे इथे आता मी म्हणलं तर आमच्या साध्या एका डिपार्टमेंटमध्ये जी सगळी लोक स्टेम सेल्स रक्तपेशींवर काम करतात, अशा आमच्या डिपार्टमेंटमध्ये 6 लॅब्स आहेत आणि त्याच्यात एका लॅबमध्ये ऍटलीस्ट 10-10 लोक जर आपण म्हणली तर माझ्या फील्डमध्ये पण माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये ऍटलीस्ट 60 लोक याच्यावर काम करतात. पण आम्ही सगळे इतके वेगवेगळ्या विषयांवर काम करतो की ती कॉम्पिटिशन होत नाही. तुम्ही सगळे काहीतरी नवीन नवीन करत असतात.
सो कॉम्पिटिशन आहे, बट देयर इज अ वे. तुम्हाला काम करण्यासाठी मार्ग आहे. अर्णवचा प्रश्न आहे, त्यांनी 2 वेळा विचारला म्हणून मी विचारते. मॅडम, तुम्ही अमेरिकेत काम करता, मग भारतात का नाही करत काम? दॅट्स अ गुड क्वेश्चन. मी अमेरिकेत आले ते एक्सपिरियन्स घेण्यासाठी, कारण आपण भारतात जे काम करतो त्याच्यापेक्षा अमेरिकेत थोडंसं वेगळं काम चालतं, किंवा अजून मला अनेक भेटायचं होतं लोकांना भेटायचं होतं, त्यांच्याशी बोलायचं होतं, त्यांची काम करण्याची पद्धत जाणून घ्यायची होती, म्हणून मी अमेरिकेत आले. बट गुड न्यूज इज मी पुढच्या वर्षी परत भारतातच येणार आहे आणि आपल्या भारतासाठीच काम करणार आहे आणि आपल्या भारतात छान संशोधन करणार आहे. सो डोंट वरी अबाउट इट, मी भारतात परत येणार. मला वाटतं प्रश्न भरपूर आहेत आणि आता असेच येत राहतील आणि ताईशी गप्पा मारायला सगळ्यांना खूप आवडेल, कारण विषय पण वेगळा आहे आणि सगळंच छान आहे. पण मला वाटतं आपण भारतात येऊन काम करायचंय आणि अमेरिकेतलं वेगळं काहीतरी शिकायचंय. शेवटी शास्त्र आहे, त्याला अ, भौगोलिक काही बाउंड्रीज नाहीयेत अशा काही, की इथेच करायचं तिथेच करायचं. शास्त्र आहे आणि संशोधन आहे, त्यामुळं ते कुठेही केलं तरी शेवटी माणसाला उपयोगी पडणार आहे. व्हेरी वेल. शाल्मली ते तुम्ही आज आलात आणि खूप छान पद्धतीनं हे सगळं उलगडून सांगितलं. आज पहिलाच आपलं या सत्र झालं पहिलं या बायोटेक्नॉलॉजी विषयावरती आणि अगदी सहजपणे या सगळ्या गोष्टी झाल्या. मला मुलांना नक्की सांगावं असं वाटेल, की अशी एकच नाही तर अशी क्षेत्र, आता तुम्हाला एक क्षेत्र कळालंय बायोटेक्नॉलॉजी, तर त्याच्याशी रिलेटेड काय काय आहे हे नक्की पुढच्या ह्याच्यापर्यंत शोधून काढा, की मला कशात संशोधन करायला आवडेल का, ज्यांना संशोधन किंवा शास्त्रज्ञ या पद्धतीचं काही काम करायचं असेल तर याच्यात काय स्किल्स लागतात. ताईंनी जे सांगितलं की चिकाटी नक्की लागते. आज मी जेव्हा 2 मिनिटं फोनवर काही बघितलं की पुढे लगेच जायचा विचार करतो रील्सच्या जमान्यात, तिथे मी वर्षानुवर्ष किंवा महिनोन महिने एखाद्या गोष्टीवर काम करायची माझ्यात चिकाटी आहे का हे नक्की तपासायला लागेल इथे. आणि मला वाटतं ती चिकाटी मिळवावी लागेल, कोणत्याही कामाला ती उपयोगी पडेल. तर हे सगळंच तुम्ही खूप छान सांगितलंय. मला असं वाटतं की मुलांनी हे सगळे मुद्दे लिहून घेतले असतील आणि जर काही प्रश्न असतील या करिअर बद्दलचे, संशोधनाबद्दलचे, तर मुलं नक्की ते विचारतील आणि आम्ही ते तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. डेफिनेटली. नक्की. तर धन्यवाद. तुम्हा सगळ्यांचेही धन्यवाद. सत्र संपायच्या आधी एक गोष्ट सांगेन की अ, ही सुरुवात आहे प्रेरणा घेण्याची आणि नवीन काहीतरी शिकण्याची. हा प्रवास असाच चालू राहील आणि पुढचं आपलं सत्र असेल ते 5 ऑगस्टला असेल. बुधवारच येतोय आणि त्यावेळेला आपण नक्की असंच भेटणार आहोत. वेळ आणि सगळं आपण त्याही वेळेला लिंक आणि सगळं शेअर करू. एक वेगळा प्रवास असेल, कोणीतरी वेगळे तज्ज्ञ मार्गदर्शक असतील आणि वेगळं काहीतरी क्षेत्र असेल जे पुन्हा उलगडता येईल आपल्याला. तर सगळ्यांना धन्यवाद. वेदिका, आपण टॉपिक थोडंसं सिक्रेट ठेवूया, तो आदल्या दिवशी सांगूया, आत्तापासून नको सांगायला. थांबायच्या आधी मला पण थोडं बोलायचंय. मला आभार मानायचे आहेत जिल्हा परिषद आणि ज्ञान प्रबोधिनीचे, की मला माझ्या विषयावर माझ्या देशातल्या मुलांशी आणि आपल्या पुढच्या पिढीशी बोलता आलं. मला फार फार छान वाटलं आणि आय होप की यातनं मुलांना पण काहीतरी फायदा होईल. इथे उपशिक्षणाधिकारी आहेत, मला दिसत आहेत. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच जिल्हा परिषद आणि प्रबोधिनी आहे. थँक्स अ लॉट. धन्यवाद ताई. खरंच ही संधी मुलांसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठीच आहे की वेगळ्या पद्धतीनं मुलांसोबत काम करतोय. शासकीय रचनेबरोबर काम करताना एक वेगळं आणि काहीतरी आपल्या क्षितिज दिसत असतं आणि ते आपण नक्की पार करू. आपण इथेच थांबूया मला वाटतं आजच्या सेशनमध्ये आणि पुढच्या सेशनला 5 ऑगस्टला नक्की सगळ्यांनी पुन्हा भेटूया. यासारखीच नोट्स काढून ठेवा, काम करत राहा, नवीन वाचत राहा, कुठलीही क्षेत्र तुम्हाला आवडतात हे कळवत राहा, म्हणजे आपल्याला त्या पद्धतीचं काम करता येईल. धन्यवाद. आज आपण थांबूया.